नमस्कार. 2025-26च्या 11वीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं देशमुख क्लासेसतर्फे मी स्वागत करते. खरं म्हणजे आपण विद्यार्थ्यांना जेव्हा शाळेमध्ये घालतो, KGमध्ये असो, सिनियर KG, तेव्हा आपल्याला विशेष प्रश्न पडत नाही की शाळा छान आहे आणि मग त्या शाळेमध्ये घालायचं आहे. पण जेव्हा विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण होतात तर अशा वेळी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात. जसं की विद्यार्थ्यांना कुठल्या साईडला घालायचं, त्यानंतर आपला मुलगा कोण होणार आहे, तो जे काही डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट जे काही होणार आहे सायन्स साईडला पाठवायचं, मग तिथे गेल्यानंतर काय, अशा नाना शंका आपल्या मनात येतात. आणि म्हणूनच वारजे परिसरामध्ये देशमुख सरांनी हे शिवधनुष्य उचललं आहे आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर एक जबरदस्त टीम या ठिकाणी तुम्हाला दिसती आहे. आणि सरांनी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. तुमच्या आणि विद्यार्थ्यांच्यासुद्धा सर्व शंकांना, प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं दिली जातील. मी बरेच पालक असे आहेत की जे आमच्याकडे क्लासमध्ये 9वी 10वीपासून आपल्या क्लासमध्ये होते, तर त्यांनासुद्धा या ठिकाणी जे नवीन सर आहेत तर त्यांची ओळख करून द्यायची. सर्वच सरांची ओळख आता फ्लेक्सद्वारे अख्ख्या वारजेमध्ये माउथ पब्लिसिटी करून सरांची इतकी ओळख आणि सगळेजण सरांना ओळखतात, तर वेगळी ओळख करून द्यायची तशी गरज नाही आहे. पण तरी मी सांगते, सर्वच देशमुख सर देशमुख क्लासेसचे डायरेक्टर आहेत आणि ही सर्व त्यांची टीम आहे. जोगदंड सर त्यांच्या शेजारी बसले, ते केमिस्ट्री हा विषय विद्यार्थ्यांना, बाकी सगळं सर तुम्हाला सांगणार आहेत, पण तरीसुद्धा त्यांची ओळख करून देताना मी आपल्याला सांगू इच्छिते की जोगदंड सर जे आहेत ते केमिस्ट्री हा विषय शिकवतात. त्यांच्या शेजारी आशिष सर बसलेत, जे तेही केमिस्ट्रीमध्ये आणखीन एक पार्ट असतो. खरं तर मला ह्यातलं काही माहीत नाही, पण ते त्याच्यानुसार सर सांगतील तुम्हाला सगळ्यांना. तर ते केमिस्ट्री हा विषय शिकवतात. त्यांच्या शेजारी अमोल सर बसलेत. अमोल सर बायोलॉजी तर शिकवतात, पण देशमुख सरांनी त्यांच्यावर आणखीन एक मोठी जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजे काउन्सिलिंगची. आणि काउन्सिलिंग याचा अर्थ इतर जे हल्ली सांगतात की काउन्सिलर आहेत, आपल्या क्लासमधून काउन्सिलिंग करण्याची पद्धत ही पालकांबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासामध्ये येणारी सहजता आणि पालकांना तुमचा विद्यार्थी अभ्यास बरोबर वेनी करतोय की नाही, तो योग्य दिशेने जातोय की नाही, हे सांगणं महत्त्वाचं आहे. आणि ते सांगण्यासाठी अमोल सर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले विजय सर हे फिजिक्स हा विषय शिकवतात. आपल्याला माहिती आहे की देशमुख सर स्वतः फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 विषय शिकवतात, पण त्यांना मदत म्हणून त्यांचे असे म्हणून आपल्याला या ठिकाणी ते फिजिक्स शिकवतात. या ठिकाणी वैभव सर जे आहेत ते बायोलॉजी हा विषय शिकवतात. तर आणि आकाश सर आहेत, हे फिजिक्समधला एक आणखी विद्यार्थी, बरेच जण आकाश सरांना ओळखतात, तर ते फिजिक्समधला काही टॉपिक शिकवतात. खरं म्हणजे एवढं कांगून जाण्याचं कारण की या सगळ्यांकडे बघितल्यानंतर एवढी त्यांच्याकडे असलेली त्यांचा अनुभव हे पाहता मलाच काही बोलावं हे सुचत नाही आहे. तर मी सर्वच सरांना सांगते की या ठिकाणी प्रत्येक टीचरची ओळख, तसंच या ठिकाणी आपण संपूर्ण वर्षभरात 11वी या इयत्तेसाठी आपण काय करून घेणार आहोत आणि तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आता सर्वच सर आपल्याला सांगतील. बेसिकली आज ओरिएंटेशन प्रोग्राम, मी मुलांना पहिलेच बोललो होतो की ओरिएंटेशन प्रोग्राम आहे, ही पॅरेंट्स मीटिंग नाही आहे. त्यामुळे मला असं वाटते मुलांनी खूप चांगल्या प्रकारे मेसेज तुम्हाला पाठवला आहे की पप्पा मम्मी तुम्हाला यायचंच आहे. कदाचित मी जर बोललो ही पॅरेंट्स मीटिंग आहे आणि मी काहीतरी मुलांबद्दल अभ्यासाबद्दल बोलणार तर कदाचित एवढा चांगल्या प्रकारे मेसेज गेलासुद्धा नसता तुम्हाला. पॅरेंट्स मीटिंग आपण घेणारच आहोत. पॅरेंट्स मीटिंगचं आपलं 11th स्टँडर्डचं शेड्यूल हे मंथ ऑफ ऑगस्ट म्हणजे पुढच्या महिन्यात लास्ट वीकपासून सुरू होईल. ते शेड्यूलबद्दल आपण मी नंतर लास्टला बोलतोच तुम्हाला. हा बेसिकली ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. इट मीन्स की आपल्या क्लासमध्ये 11th स्टँडर्ड आता सुरू झालं आहे. काय काय गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत ज्या तुम्हाला दिसत आहे की गव्हर्नमेंटचा वेंधळेपणा सुरू आहे सगळा. आणि या वेंधळेपणामध्ये आपले मुलं किती हॅम्पर्ड होत आहे. हॅम्पर्ड होण्याचं एकच रिझन की अर्धे पॅरेंट्स आपल्या क्लासमधले ज्यांचे ॲडमिशन झाले आहेत किंवा जे नवीन आले आहेत त्यातले अर्धे पॅरेंट्स आणि अर्धे स्टुडंट्स अजूनही याच भ्रमात आहेत की 11वी सुरू व्हायची आहे, अजून कॉलेजेस सुरू व्हायचे आहेत. कॉलेजेस सुरू झाल्यावर आपण ते सिरियसली करू,
ओके, मुलांना मी नेहमी सांगतो, पण आजही मी पॅरेंटला एक गोष्ट सांगतो की असं काही नसतं 11वी 12वी 11th-12thमध्ये गव्हर्नमेंटला मुलांचा काहीही संबंध नाही आहे. ओके, जर का त्यांना खरंच मुलांच्या भवितव्याची काही काळजी असती तर त्यांनी 10वीची एक्झाम लवकर घेतली, रिझल्टसुद्धा लवकर लावा. पण बघा, अजून 11वीचे ॲडमिशन सुरू आहेत, अजून कॉलेजेस कधी सुरू होईल गॉड नोज. म्हणजे इव्हन आपला क्लास मे महिन्यात स्टार्ट झाला आहे आणि त्यांचं कॉलेजेससुद्धा अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे ही जी मधातली तफावत आहे की ज्या तफावतमुळे सगळ्या पॅरेंट्सला आणि मुलांना असं वाटते की कॉलेजेस सुरू झाले म्हणजे आपलं 11वी सुरू झालं. असं काही नसतं. ऑलरेडी 11th स्टँडर्ड सुरू झालं आहे, सगळ्या क्लासेसमध्ये 11th स्टँडर्ड सुरू झालं आहे. फक्त मुलांनी त्या लेवलवर जाऊन अभ्यास सुरू आहे की नाही याबद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि ते डिस्कस करण्यासाठी मी ओरिएंटेशन प्रोग्राम घेतला आहे, जेणेकरून मुलांना आणि पॅरेंट्सला दोघांनाही याबद्दल सिरियसनेस येईल. जरीही 11वी लेट सुरू करतायत कॉलेजेस, पण तरीही त्यांची नीटची एक्झाम, जेईची एक्झाम, CETची एक्झाम किंवा इव्हन त्यांची बोर्डची 12वीची एक्झाम ही ऑन डेटच होणार आहे. जसं सगळेजण म्हणतात की 11वी 12वी 2 वर्ष असतात, पण बघा 2 वर्षातले 3 ते 4 महिने असेच निघून गेलेले आहेत, अजून कॉलेजेस सुरू झाले नाही. पण बोर्डची एक्झाम 2027 मंथ ऑफ फेब्रुवारी होणार आहे. CETची एक्झाम, जेईची एक्झाम आणि नीटची एक्झाम ही मंथ ऑफ मे 2027मध्ये होणारच आहे. सिलेबस हा 2 वर्षाचा आहे 11वी आणि 12वीचा. ओके, म्हणजे तो 11वी मध्ये मंथ ऑफ मे जरी बघितला तर मे 2025 पासूनच 11वी सुरू झाली आहे. तिथून जर काय 11th स्टँडर्डचे कम्प्लीट मे टू मे 2026, मे 2026 टू मे 2027 असे पकडले तरच 24 महिने कंप्लीट होतात आणि त्या 24 महिन्याचा सिलेबस आपल्याला स्टडी करायचा आहे. आता क्लासेसमध्ये आपण सुरू केलेला आहे, पण मुलांनी त्या लेवलवर अजून अभ्यास सुरू करायचा. मुलांमध्ये तो सिरियसनेस नाही आहे. इव्हन त्याचं एक रिझन असू शकतं की पॅरेंट्सला असं वाटत असेल की अजून कॉलेजेस यायचे आहेत, त्यामुळे कॉलेजेस सुरू होईल तेव्हा खरी 11वी सुरू होईल, पण असं काहीही नसतं. हे मला एक महत्त्वाचा मेसेज सांगायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बरेच मुलं स्टार्टिंगला 11वीला लाईटली घेतात, पण 11वीचं मी तुम्हाला एक थोडं ब्रीफ डिस्कशन सांगतो. एक जास्त अकॅडमिक्सबद्दल बोलत नाही, थोडं मी अकॅडमिक्सबद्दल थोडंफार बोलतो, एक्झाम्सबद्दल, एक्झाम पॅटर्नबद्दल आणि नंतर मग टीचर्सबद्दल आपण बोलू. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं 11th स्टँडर्डमध्ये एक बेसिक सांगतो. काही लोकांनी माझे याचे करिअर गायडन्स लेक्चर केले सुद्धा असतील, पण नसतील केले तरी त्यांनी बघून घ्या. 2 ग्रुप असतात, PCM, PCB आणि PCMB. ओके, PCM इज फॉर मॅथमॅटिक्स, ज्याला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे किंवा मॅथमॅटिक्समध्ये करिअर करायचं आहे. PCB ग्रुप फॉर मेडिकल स्टुडंट्स, ज्यांना मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे. आणि PCMB ग्रुप असे स्टुडंट घेतात की जे सध्या 11th मध्ये कन्फ्युज्ड आहे. सध्या कन्फ्युज आहे की आम्हाला PCM मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे की बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, अजून डिक्लेअर नाही. ठीक आहे, असे स्टुडंट स्टार्टिंगला मी सजेस्ट करतो तुम्ही 11thला PCMB ठेवा, पण त्यानंतर तुम्ही 12th मध्ये जेव्हा जाणार तेव्हा तुम्हाला कुठल्यातरी एकाच ग्रुपवर फोकस करायचा आहे. कारण एकाच ग्रुपचा अभ्यास हा जोक नसतो. मुलांना आता हळूहळू टेक्स्टबुक आपण आपल्या क्लासमध्ये दिलेले आहे. आता त्या टेक्स्टबुकचा अभ्यास जसा सुरू होईल तसं हळूहळू मुलांना बर्डन सुरू होईल, तेव्हा त्यांना समजेल की 4-4 विषयाचा अभ्यास इट्स नॉट अ जोक. कुठल्या तरी एकाच सब्जेक्टकडे तुम्हाला फोकस करावा लागेल, एकाच स्ट्रीमकडे फोकस करावा लागेल. पण एनिवेज, आता जरी कन्फ्युजन असेल तर तसे स्टुडंट 4 सब्जेक्ट घेऊ शकतात. आता जनरली हे पॅरेंट्सला सगळ्या गोष्टी माहीतच आहेत की मॅथ्स फील्डमध्ये असेल तर तुम्ही बीटेक, बीटेक, बॅचलर प्लॅनिंग, आर्किटेक्चर, BSc. हां, बेसिकली BSc आणि BCA. आता BSc म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स अँड बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, या अशा 2 फील्ड होत्या की ज्यांना CET एक्झाम नव्हती आतापर्यंत. पण या वर्षीपासून गव्हर्नमेंटनी ते सुद्धा केलं आहे की या एक्झाम्सला म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये जर का तुम्हाला BSc करायचं असेल किंवा BCA करायचं असेल तरी त्यांना CETची एक्झाम द्यायची आहे. CET म्हणजे स्पर्धा परीक्षा. बोर्डची एक्झाम ही कंपल्सरी आहेच, पण आता CETची एक्झाम सुद्धा सगळ्या फील्ड्सला कंपल्सरी केलेली आहे. जर तुमची CETची एक्झाम नसेल तर तुम्ही कुठेही ग्रॅज्युएशन करू शकणार नाही, इव्हन डोनेशन देऊन सुद्धा करू शकणार. ओके, तर ही एक नवीन गोष्ट चेंज झाली आहे. एनिवेज, बाकी या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यांना आपल्याला PCM ग्रुप लागतो. PCB ग्रुपसाठी सगळ्यांना माहिती आहे MBBS, BDS, BHMS, BMS, डॉक्टर्सच्या सगळ्या फील्ड्स आहेत. आता त्यानंतर एक्झाम्समध्ये बघा, PCM ग्रुपमध्ये 2 एक्झाम असतात स्पर्धा परीक्षेत. एक असतात CET आणि एक आहे JEE. आता CET मध्ये PCB ग्रुपमध्ये एक असतं MSc, CET आणि NEET. म्हणजे CET दोन्ही ग्रुपसाठी कॉमन आहे, फक्त इथे JEE म्हणजे ऑल ओव्हर इंडियाची एक्झाम आहे आणि इथे NEET ऑल ओव्हर इंडियाची एक्झाम आहे. या दोन्ही एक्झाम महाराष्ट्र लेवलसाठी इथं दिलंच आहे. MST फॉर महाराष्ट्र CET. ओके, म्हणजे प्रत्येक ग्रुपला 2-2 एक्झाम द्यायचे. आता त्यानंतर CETच्या एक्झामचं जर बघितलं तर स्पेशली MST CET एक्झाम इज कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही एक्झाम कंडक्ट करतं. या एक्झामचा एक क्रायटेरिया आहे की बोर्ड्समध्ये तुम्हाला मोर दॅन 50% मार्क्स पाहिजे. दॅट्स इट. बोर्डमध्ये तुम्ही 99% मार्क केले पण सीईटी मध्ये मार्क कमी असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये चांगले कॉलेजेस भेटणार नाही. त्यामुळे एक सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट आहे की बोर्डची एक्झाम कंपल्सरी आहे बट इट्स अ टर्चरी लेवल एक्झाम. जसं 10th स्टँडर्ड पर्यंत बोर्डचे प्रायमरी लेवलवर असते. ओके, बोर्डला महत्त्व दिलं जातं. त्याच्यावर 11वी 12वीचे ऍडमिशन्स आहेत. पण 10वी पर्यंत 12वी मध्ये बोर्ड्सला एवढं महत्त्व दिलं जात नाही. सगळ्यात जास्त महत्त्व तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेला आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे जेई सीईटी. ओके, सीईटी बद्दल बोलताय. सीईटीची एक्झाम ही महाराष्ट्र बोर्डद्वारे कव्हर केली जाते. त्यांचा एक रिक्वायरमेंट आहे फक्त की 12वी पीसीएम ग्रुप मध्ये फक्त तुम्हाला अबव 50% मार्क्स पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 70 पडले काय, 90 पडले काय, 99 पडले काय, ओके, ते मार्क तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये कन्सिडर केले जात नाही. व्हाईल टेकिंग द ऍडमिशन्स इन द ग्रॅज्युएशन कॉलेजेस तुम्हाला सीईटीचा स्कोर मॅन्डेटरी आहे किंवा तो चांगला असावा. हा एक्झाम पॅटर्न बघा. सीईटीच्या एक्झाम पॅटर्न मध्ये सगळ्यात मुलांकडनं काय चूक होते जी आपल्याला करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची की जसं फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स येत असतात सीईटीला. आय एम टॉकिंग अबाउट सीईटी म्हणजे 2027 ला द्यायची मुलांना ती एक्झाम. म्हणजे त्याचा अभ्यास आतापासून सुरू झाला पण 2027 ला ती एक्झाम द्यायची आहे. ओके, त्या एक्झाम मध्ये 50 क्वेश्चन्स येणार आहे आणि 1 क्वेश्चन्स कॅरी 2 मार्क्स. There will be 50 questions and 1 questions carry 2 marks. 50 questions, 1 questions carry 2 marks. So असे 100 मार्क्सचं मॅथ्स असतं कंप्लीट. 100 मार्क्स, 1 questions carry 2 marks. ओके, आता त्यात होतं काय माहितीये का, क्लास 11 मध्ये 10 क्वेश्चन्स येतात आणि क्लास 12च्या सिलेबस मधनं 40 क्वेश्चन्स येतात. म्हणजे 11वीचा जो काय सिलेबस मुलं करणार आहेत त्या सिलेबस मधनं फक्त 10 क्वेश्चन येणार आहेत आणि 12th स्टँडर्ड मध्ये येणार आहे 40 क्वेश्चन. म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं 12th स्टँडर्ड आहेच, नो डाऊट. पण जेव्हा सीईटीच्या एक्झामला मुलं बसतात आणि 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला लागतात तेव्हा महाराष्ट्रात मिनिमम 5 लाख स्टुडंट्स बसतात सीईटीला. या 5 लाख मधले 4 लाख स्टुडंट्स म्हणजे जवळपास सगळेच हे 40 क्वेश्चन्स अटेम्प्ट करतात. का बरं? कारण की हे 12वीच्या सिलेबसवर आहे. 12वी म्हणजे कसं असतं ना, जेव्हा मुलगा 12वीत जातो, मुलगा मुलगी, तेव्हा आई वडील सिरियस होतात. खरंच घरी एक वेगळं वातावरण तयार होतं. मुलं बऱ्यापैकी मॅच्युअर्ड होतात म्हणजे इथून एका वर्षानंतर. तर ते सगळेच मुलं 12वीचा अभ्यास करतात. त्यामुळे 12वीचे 40 क्वेश्चन सॉल्व्ह करणं इट्स नॉट अ बिग डील. हे सगळेच मुलं सॉल्व्ह करणार आहेत. सक्सेसफुल मुलगा तोच होणार जो 11वीच्या क्वेश्चनला अटेम्प्ट करतो. याचं रिझन एक आहे की 11वीला मुलं फार लाईटली घेतात. ओके, 11वीला मुलं फार लाईटली घेतात. त्यामुळे 11वीचे 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं फार अवघड आहे. त्यामुळे आपल्याला हेच महत्त्वाचं बघायचं आहे की सगळ्यात जास्त फोकस 11th स्टँडर्डवर करायचा आहे. कारण की 12th स्टँडर्ड मध्ये बऱ्यापैकी मुलं मॅच्युअर्ड झालेले असतात आणि सगळे स्टुडंट 12वीचे हे 40 क्वेश्चन सॉल्व्ह करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी फिजिक्स बद्दल बोललो, मॅथ्स बद्दल सांगू शकतो की मॅथ्स मध्ये 12th स्टँडर्डचे 20 टॉपिक्स आहेत आणि 11th स्टँडर्डचे त्यांना 17 टॉपिक्स आहेत. आता इथं बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. 12वीच्या 20 टॉपिकवर त्यांना 40 क्वेश्चन येणार आहे. टॉपिक 20 आणि क्वेश्चन 40 म्हणजे एका टॉपिकवर 2 क्वेश्चन ऑन एन ॲव्हरेज. ओके, ठीक आहे. म्हणजे एक टॉपिक प्रिपेअर केला तर 2 क्वेश्चन फिक्स आहे. 10 टॉपिक प्रिपेअर केले तर 20 क्वेश्चन फिक्स आहे. ओके, पण 11वीला होतं काय माहिती आहे का, टॉपिक किती प्रिपेअर करायचे 17 आणि क्वेश्चन किती येणार आहे 1. म्हणजे एका टॉपिकवर एक सुद्धा क्वेश्चन येणार. म्हणजे जर कॉम्पिटिटिव्ह म्हणतो ना आपण गव्हर्नमेंट किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण फसतो कुठे तर या ट्रॅप मध्ये फसतो. म्हणजे मी नेहमी सांगतो सगळ्यात इझी 12वी आहे पण सगळ्यात अवघड 11वी आहे. का बरं इझी आहे? कारण की 12वी नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त भेटतात, सगळेच मुलं जास्त अभ्यास करतात. त्यामुळे हे 40 क्वेश्चन सगळेच मुलं अटेम्प्ट करतात. प्रॉब्लेम आहे या 10 क्वेश्चनचा. एक तर 11वीला मुलं लाईटली असतात त्यामुळे 10 क्वेश्चन अटेम्प्ट करण्यामुळे त्रास जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अभ्यास खूप करायचा आहे पण नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी येणार. इट इज मोर डिफिकल्ट दॅन 12. आणि ज्या मुलाला ही गोष्ट समजेल ना तोच मुलगा स्पर्धा परीक्षेत क्लिअर करेल. स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेसफुल स्टुडंट आणि अनसक्सेसफुल स्टुडंट या दोघांमध्ये हाच एक डिफरन्स असतो. सक्सेसफुल मुलगा 12वी प्लस 11वीचा अभ्यास करतो आणि अनसक्सेसफुल मुलगा फक्त 12वीचा अभ्यास करतो. बरं, खूप डिफरन्स आहे का? नाही, फक्त 10 क्वेश्चनचा डिफरन्स आहे. या 10 क्वेश्चन्सवर 11वीच्या ज्या मुलांनी फोकस केला तो मुलगा स्पर्धा परीक्षेत अबाव 90 गेला. आणि ज्या मुलांनी हे 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले नाहीत त्याचे रिझन काय? 11वी टाइमपास,
जसं फॉर एक्झाम्पल 11 विषय 12 महिन्यातले आपले 3 महिने निघून सुद्धा गेले. ओके, असंच अजून कॉलेजच्या भरोसा राहील अजून 1-2 महिने असेच निघून जातील. म्हणजे असं टाईपच. आणि एकदा जर का 12वी सुरू झाली 11वीला कोणी हात लावणार नाही. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट टीचर्स. कारण बघा मी आता सांगताय सिलेबस बघा किती 20 टॉपिक आहे. मी हे 20 टॉपिक शिकवायचे की या 17 टॉपिकवर लक्ष द्यायचं. पण ऑलरेडी हे 17 टॉपिक मी 11वी शिकवणारच आहे. फक्त मुलांनी त्या लेवलवर अभ्यास केलाय की नाही हा माहिती. त्यामुळे एकदा जर 12वी सुरू झाली की मग 11वीला हात लावता येणार नाही. त्यामुळे मी नेहमी सांगतो मुलांना की ऑलवेज फोकस्ड ऑन 11th स्टँडर्ड. सगळ्यात महत्त्वाचं 11वी डिसाईड करणार की तुमची स्पर्धा परीक्षा निघणार की नाही निघणार. त्यामुळे 11वी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे असं नाही की फक्त 11th स्टँडर्ड मध्ये फिजिक्स मॅथ्स बद्दल आहे. हे सेम इयर हे फिजिक्स मध्ये सुद्धा सेम आहे, केमिस्ट्री मध्ये सुद्धा आहे, बायोलॉजी मध्ये सुद्धा सेम आहे आणि झुऑलॉजी मध्ये सुद्धा सेम. त्यामुळे सगळ्यात जास्त फोकस आपल्याला कुठल्या स्टँडर्डवर करायचा आहे 11th स्टँडर्ड. आणि 11th स्टँडर्ड मध्ये फोकस झाला हे 10 क्वेश्चन तुमच्या हातात आले, तुम्हाला ग्रीप आली की 12th स्टँडर्डचा सिलेबस फार इझी आहे. जसं फिजिक्स मध्ये जर मी बघायचं झालं तर फिजिक्स मध्ये 8 टॉपिक्स असे आहेत की ज्या टॉपिकची इंडेक्सची नावं सेम आहे. जसं 11वीला इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, 12वीला इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. इकडे करंट इलेक्ट्रिसिटी आहे, तिकडे करंट इलेक्ट्रिसिटी आहे. इकडे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, तिकडे सुद्धा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. म्हणजे थोडक्यात समजलंय का? साध्या भाषेत बोलायचं झालं आपण बाहुबली 2 पिक्चर डायरेक्ट बघायला जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला बाहुबली 1 माहित असतं. तुम्ही डायरेक्ट बाहुबली 2 बघायला गेले आणि कटप्पा काय कॅरेक्टरच माहित नाही कटप्पाचं तुम्हाला, तर तुम्ही अजिबात नाही करू शकत याचा इम्पॉर्टन्स काय. जर का 11th स्टँडर्डचे टॉपिक प्रॉपर प्रिपेअर नाही केले तर 12वीत मुलगा 8 नाही 16 तासही अभ्यास करायला बसला तरी त्याच्या पल्ले पडणारच नाही तो अभ्यास. कारण त्याचे बेसिक्स क्लिअरच झाले नाही. आणि ते बेसिक्स सगळे कशात आहेत? 11वी. म्हणून मी नेहमी मुलांना सांगतो, आता आम्ही टीचर लोक अभ्यास करतो आम्हाला माहित आहे आम्हाला सगळ्यात महत्वाची 11वी आहे. बस ज्याने 11वी कव्हर केली त्याच्यासाठी 12वी एकदम साध्या भाषेत सांगतो चिल्लर आहे, हाताचा मळ आहे. पण जर 11वीला लाईटली घेतलं तुम्ही तर 12वी तुमच्या हातातच लागणार नाही. मग भले आई वडिलांचं किती म्हणणं असतं कधी कधी की मुलगा फार हुशार आहे पण अभ्यास करत नाही, मग त्या हुशारकीला काहीच अर्थ नाही. कारण की 10वीत असं असतं की 10वीत मुलांनी काय केलंय आपल्या क्लासमध्ये किंवा 10वीचा सिलेबस पॅटर्न एवढा इझी आहे की त्या सिलेबस पॅटर्न मध्ये शेवटच्या 2 महिन्यात मुलं पूर्ण गेम पलटवतात. पॅरेंट्स ऍडमिशनला येताना म्हणतात वर्षभर अभ्यास नाही केला हो सर, शेवटच्या 2 महिन्याचा अभ्यास केला. पण 80% पडले, 90% पडले. असला शहाणपणा जर का मुलांनी 12वीत केला तर अशी परिस्थिती येईल की मुलगा पेपरला जायला नको म्हणे पुढच्या. त्याला समजतं बरं का मुलाला, हे आई वडिलांना समजत नाही. कारण आई वडील त्याच भ्रमात असतात की 10वीत किती पर्सेंटेज आले 95, मग तुला 10,000चा मोबाईल. आणि त्यांना पुढचा झटका बसतो कधी माहितीये का? रिझल्ट लागल्यावर 12वीचा. हे मुलांना माहित असतं, दिवाळीनंतर मुलांना माहित होऊन जाते आपली परिस्थिती काय, पण ते सांगत नाही. काय मुलं सांगतात त्या भ्रमात पॅरेंट्स आणि स्टुडंट दोघांनी नको राहायला. कारण की 11वी 12वी कम्प्लिटली वेगळा आहे, सिलेबस कुठेही मॅच होत नाही. तर हा पेपर पॅटर्न आहे सीईटीचा. जेई बद्दल थोडं बोलायचं झालं तर जेईची एक्झाम आता एवढे कॉलेजेस जेईची एक्झाम कंडक्ट करतोय. जेईच्या मी सांगताय जेईच्या एक्झाम्स म्हणून ज्या तुम्हाला काही कॉलेजेस भेटणार आहेत IITs, NITs, IITs, GIFTs, अप्रॉक्सिमेट 60,500, 24,000, 35,000, 44,000 अशा नियरली इक्वल्स टू या सगळ्याची ऍडिशन केली तर तुम्ही 1 लाख सीट्स आहेत. मुलं बसतात किती जेईला? 12 lakhs. ते 5 लाख जे सांगितले मी ते महाराष्ट्राचे सांगितले, हे 12 लाख जे सांगतो मी इंडियाचे सांगतो. 12 लाख मध्ये 1 लाख सीट्स आहेत. ओके, पण ठीक आहे. त्यामुळे असं काही एवढं चिंता करायची गरज नाही आहे. मुलांना नेहमी म्हणतो मी तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे. तुम्हाला सीट्स किती अवेलेबल आहे? 1 lakhs. एकावर 5 शून्य. तुम्हाला काय करायचं एवढ्या सीट्सचं? तुम्हाला तुमची एकच सीट रिझर्व करायची आहे ना. आपल्याला आपली एकच सीट रिझर्व करायची. आपल्याकडे 1 लाख ऑप्शन्स. आपण जर का असा विचार केला की 12 लाखात 1 लाख मग त्रास होईल. पण आपण जर विचार केला 1 लाखापैकी मला एकच सीट पाहिजे, मला थोडं 99,999 सीट्स कोणी घेऊ द्या, मला माझी एक सीट रिझर्व करायची आहे, या ॲटिट्यूडने जर अभ्यास केला तर कदाचित मुलगा सिलेक्ट होईल. पण तुम्ही जर का ॲटिट्यूड चुकवला, पहिलेच डिमोटिवेट झाले की 12 लाखात 1 लाख, मग कदाचित एक्झाम ती क्लिअर होणार. तुमचा ॲटिट्यूड असा असला पाहिजे 1 लाख सीट्स आहे, मला माझी एकच सीट रिझर्व करायची, मला बाकीच्या 99,999 सीट्सचं काहीही घेणं देणं नाही. ओके, तर हा एक कॉम्पिटिशन आहे, लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची एक्झाम पॅटर्न काय असतो जेईचा. जसं मी सीईटीचा एक्झाम पॅटर्न सांगितला तसा जेईचा एक्झाम पॅटर्न मध्ये 25 क्वेश्चन्स असतात. इथे दिले आहे तुम्हाला की फिजिक्स मध्ये 30 क्वेश्चन्स आहेत,
केमिस्ट्रीमध्ये 30 क्वेश्चन्स, मॅथ्समध्ये 30, अवेलेबल क्वेश्चन 30 असतात, पण सॉल्व 25 करायला लागतात. इथे 25 क्वेश्चन सॉल्व करायचे, इथे 25 क्वेश्चन सॉल्व करायचे, इथे 25 क्वेश्चन सॉल्व करायचे. 1 क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स इज अ 100 मार्क्स. 1 क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स इज अ 100 मार्क्स आणि 1 क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स इज अ 100 मार्क्स. सो 100 + 100 + 100 300 मार्क्सची तुमची एक्झाम असते. ही 300 मार्क्सची एक्झाम तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये सॉल्व करायची. 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास. ओके. आणि त्यानंतर नाही, टोटल क्वेश्चन्स 90 असतात, त्यातले आपल्याला 75 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि एक्झाम तुमची 3 तास असते. म्हणजे 3 तास तुम्हाला 25 75 क्वेश्चन सॉल्व करायचे. ठीक आहे. फक्त एकच प्रॉब्लेम असतो, इथे निगेटिव्ह मार्किंग आणि तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके. आता मी जस्ट जनरल सांगतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, काय डिफरन्स असतो निगेटिव्ह मार्किंग असण्याचा किंवा नसण्याचा. फॉर एक्झाम्पल, आपल्या क्लासमधल्या एखाद्या 2 स्टुडंट्स घेतले, 75 क्वेश्चन सॉल्व करायचे सगळ्यांना. ओके. 25 2 स्टुडंटचं एक्झाम्पल घेतलं आपण. 75 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. आता आपल्या क्लासमध्ये 2 स्टुडंट्स आहेत, दोघांनी 50 क्वेश्चन सॉल्व केले. यांनी सुद्धा 50 क्वेश्चन सॉल्व केले, यांनी सुद्धा 50 क्वेश्चन सॉल्व केले. आणि यांना जाताना आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, जे क्वेश्चन तुला प्रॉपरली जमतात ते सॉल्व करायचे, कारण की जर का क्वेश्चन चुकले तर निगेटिव्ह मार्किंग येते. आता झालं काय, एका स्टुडंटनी 50 क्वेश्चन्स मधले 50च्या 50 क्वेश्चन्स करेक्ट सॉल्व केले. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केले, 75 मधले जेवढे त्याला 50 येत होते तेवढे सॉल्व केले. 25ला हात सुद्धा लावला नाही. मग त्याला किती मार्क्स मिळाले, 50 × 4, सो दीज आर 200 मार्क्स. 300 पैकी त्याच्या मार्कशीटवर 200 मार्क्स आहेत. पण दुसऱ्या एका स्टुडंटनी काय केलं माहिती आहे का, त्याला फक्त 40च क्वेश्चन जमत होते करेक्ट, आणि 10 क्वेश्चन्स पैकी काय झालं ना, त्याला असं तळ्यात मळ्यात असं वाटतं हे आन्सर आहे, फिक्स नव्हता तो आन्सर होता. आणि बॅड लक म्हणा, त्याचे 10 क्वेश्चन चुकले. तर काय झालं, त्याला 40 क्वेश्चन करेक्ट आले, तर 40 × 4 किती, 160 मार्क्स पडले करेक्ट क्वेश्चनचे. पण त्यांनी गरजेपेक्षा जास्त क्वेश्चन अटेम्प्ट केले. तर ते 10 क्वेश्चन्स मुळे काय प्रॉब्लेम झाला, या 10 क्वेश्चनचे, सो 10 × 1, एक क्वेश्चन चुकला तर 1 मार्क मायनस होतो. सो 10 क्वेश्चनचे 10 मार्क मायनस झाले, सो 10 मार्क्स मायनस झाले, म्हणजे मार्क्स किती पडले, 150. तर फरक काय पडला, याला 200 पडले, याला 150. दिसताना असं दिसलं की हाय स्टुडंट 50 क्वेश्चन सॉल्व करून आला आणि हाय स्टुडंट 50 क्वेश्चन सॉल्व करून आला. आता होतं काय सर, काय फरक पडतो सर, 50 मार्क्सचा डिफरन्स आहे. जेई मध्ये एका क्वेश्चन मुळे 5000 नी तुमची रँक कमी झाली. एका मार्कामुळे 5000 नी रँक दूर जाते. आता अशी किती क्वेश्चन झाले, 50 क्वेश्चन. विचार करा, 50 बघा ना, 200 मार्क आणि 150 मार्क, तर 50 मार्क्स मुळे किती रँक खाली गेली असेल. 2.5 लाखांनी या 2.5 लाखांनी म्हणजे याची एखाद्या स्टुडंटची जर 6 लाख असेल तर दुसऱ्याची 8.5 लाख. डिफरन्स किती आहे मार्कांचा, 50 मार्काचा. रँक बघा किती दूर गेली, 12 लाखात मी कॉम्पिटिशन सांगते. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग ही सगळ्यात वर्स्ट असते, की ज्या निगेटिव्ह मार्किंगमध्ये मुलांना सायकोलॉजिकली फिट पाहिजे. जे क्वेश्चन मला जमतात तेच मी अटेम्प्ट करणार, जे क्वेश्चन मला जमत नाही त्या क्वेश्चनला मी हात लावणार नाही. हे मी पॅरेंट्सला एक जनरल सांगतो. जनरली हा पॅरेंट्सचा प्रश्नच नाही आहे. मुलांना आम्ही नेहमी या गोष्टी सांगतो, पण एक पॅरेंटला याबद्दल अवेअरनेस असावा एक्झाम पॅटर्न बद्दल. त्यानंतर हा झाला आहे जेईचा फॉर्मॅट. जेई मध्ये कॉन्सिक्युटिव्ह 3 इयर्स आपण जेई देऊ शकतो. बोर्डच्या एक्झाम नंतर जेई रिपीट वगैरे करता येते. 3 वर्ष तुम्ही जेईची एक्झाम रिपीट करू शकता. फर्स्ट टाइमला स्कोर कमी आला तर मग सेकंड टाइमला स्कोर वाढवायची इच्छा असेल तर यू कॅन रिपीट. हे कॉन्सिक्युटिव्ह 3 इयर्स. इथं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. ओके, त्यात न्यूमेरिकल बेस किती असतात हे मुलांना आम्ही प्रॉपरली सांगतो. त्यामुळे इथं पॅरेंट्सला माहिती असते काही गरज नाही. ओके, फक्त असं असतं जेई आणि सीईटी मध्ये डिफरन्स काय. जर तुम्हाला सीईटीचे कॉलेजेस भेटले तर महाराष्ट्रातले कॉलेजेस भेटतात. महाराष्ट्रातले जर का टॉप कॉलेजेस पाहिजे असतील जसं PICT आहे, CUP आहे, VIT आहे, त्यानंतर MIT मेन ब्रांच सांगू शकतो आपण, कमिन्स कॉलेज आहे, हे पुण्यातले सांगताय मी. मुंबईत सुद्धा आहे, काही नागपूरमध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रात या 3च सिटीमध्ये टॉप कॉलेजेस आहेत. तर या कॉलेजेसमध्ये तुमच्या ॲडमिशन झाल्या तर मी आत्ता सांगतो या कॉलेजेसमधले ऑन ॲन ॲव्हरेज ॲट 2024-25ला मुलांचे पॅकेजेस 50 लाखापर्यंत पोहोचले आहेत. कमिन्स कॉलेजमध्ये 2021ला आपल्या क्लासची एक स्टुडंट्स होती, तिला भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये आत्ताच 32 लाखचं पॅकेज मिळालं. PICT कॉलेजला पेपरमध्ये सुद्धा आलाय सकाळमध्ये. PICT कॉलेजला मागच्या वीकमध्ये
6 मुलींना ॲमेझॉन कंपनीने सिलेक्ट केला आहे. आता असल्या कंपनी पूर्वी फक्त IIT मध्ये जायच्या, आता या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा यायला लागल्या, पण ते टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. तर तिथे 48 लाखचे पॅकेजेस दिले 6च्या 6 मुलींना ॲट द एज ऑफ 21 इयर्स, वयाच्या 21व्या वर्षी. जर का यांना 50-50 लाखाचे पॅकेज, हे मी आजच्या डेटनुसार सांगतो, इथून 5 वर्षानंतर ते 75 लाख होते. मग मुलांची पैसा दाखवत नाही आहे की पैशासाठी शिकायचं आपल्याला, पण जर का तुमची सुरुवातच इथून झाली तर आता तुम्हाला याच्यापेक्षा खाली यायचंच नाही आहे. तुमची ग्रोथ याच्या पुढेच होणार आहे. फक्त ती एक्सपोनेन्शियल होणार की एकदम लिनियरली होणार हे तुमच्या कंपनीत गेल्यावर किती एफर्ट घेतात त्यावर डिपेंड आहे. पण यापेक्षा खाली तर तुम्ही येणारच नाही. पण हे नॉर्मल कॉलेजचं एकदम चांगल्या कॉलेज. पण हेच जर का तुमचे स्कोअर कमी आले आणि जर का सपोज तुम्हाला नॉर्मल कॉलेजेस भेटले, आता तुम्हाला माहितीच आहे की ते जरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मी जे नावं सोडले तर बाकीचे सगळे, तिथं तुम्हाला 5,000चा जॉब लागेल की नाही हे माहिती आफ्टर ग्रॅज्युएशन. हा डिफरन्स असतो फक्त नॉर्मल कॉलेज आणि ब्रँडेड कॉलेज. तुम्हाला ग्रॅज्युएशनचं कॉलेज एकदम ब्रँड कॉलेज पाहिजे आणि ते फक्त मार्कांवरच होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यावर्षीपासनं म्हणजे हे वर्ष सुद्धा गव्हर्नमेंटनी मॅनेजमेंटचे ॲडमिशन बंद केले आहे. मॅनेजमेंटचे ॲडमिशन म्हणजे कसं, जसं फॉर एक्झाम्पल कमिन्स कॉलेजमध्ये कोणाला तरी ॲडमिशन घ्यायची आहे, ठीक आहे ना, माझ्या मुलीला कमी मार्क पडले मी थोडं डोनेशन घेऊन येईल. जसं फॉर एक्झाम्पल कमिन्स कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स या ब्रँचला 120 सीट्स आहे, त्यातल्या 100 सीट्स असतात कॅपराउंड थ्रू आणि 20 सीट्स असतात मॅनेजमेंट थ्रू. ठीक आहे, दरवर्षीचा ट्रेंड आहे 15 लाख रुपये भरायचे कमिन्स कॉलेजमध्ये या 20 मध्ये यायचं. ओके, पण यावर्षी चंद्रकांत पाटलांनी, तुम्ही जर का बघितलं असेल तर रूल चेंज केला आहे. त्यांनी सांगितलं आहे 120च्या 120 आहे ॲडमिशन तुम्हाला कॅपराउंड थ्रू घ्यावं लागेल. बरं, त्यांनी 100 ॲडमिशन कॅप थ्रू ठेवल्याच, नो डाऊट, हे कॅपनीच घ्या. हे 20 ॲडमिशन मॅनेजमेंटनीच घ्या, नो डाऊट. पण मॅनेजमेंटनी कशा घ्या, कट ऑफ काढून. म्हणजे जर सपोज कमिन्स कॉलेजचा कट ऑफ हा 98% वर क्लोज होईल, तर ह्या पुढच्या ज्या 20 ॲडमिशन असतात मॅनेजमेंटच्या, पूर्वी कॉलेज काय करायचे, संस्थेच्या हाती राहायचं, अध्यक्षाच्या हाती. मी 50% वाल्याला घेऊ शकतो जर का मला तो 50 लाख देत असेल. आता तसं नाही केलं आहे, तुम्ही पैसे द्या. त्यांनी सांगितलं याची फी जर 1 लाख असेल तर याची 3 टाइम्स घ्या. डायरेक्ट सांगितलं 3 टाइम्स, 1 लाखाच्या 3 टाइम्स 3 लाख घ्या. पण ऍडमिशन कोणाला द्या, जे 98च्या वेटिंग लिस्ट मध्ये येतील त्यांना. म्हणजे समजा या कॉलेजसाठी 500 ऍप्लिकेशन झालेले आहेत, त्यातल्या 100 लोकांना सीट्स मिळाल्या, मग पुढचे वेटिंग लिस्ट मध्ये जे लागले आहेत त्या वेटिंग लिस्ट वाल्यांना प्रायोरिटी दिली. ऑब्विसली 100 ऍडमिशन 98% बरोबर झाले, तर या 20 ऍडमिशनला 98 पेक्षा कमी 97 वाले 20 मुलं तर भेटणारच त्यांना. म्हणजे तिथं पैसे तर द्यावंच लागेल, सोबतच पर्सेंटेज सुद्धा लागणार आहे. वेटिंग लिस्ट लागेल त्याची. असं नाही आहे की आम्ही ब्लॅक थ्रू गेलो आणि पैसे भरले, कारण गव्हर्नमेंटने डायरेक्ट सांगितलं आहे की तुम्हाला या सुद्धा ऍडमिशन रिव्हील करावं लागेल. दिसताना आजपर्यंत 100 दिसायच्या, या वर्षीपासून कमिन्स कॉलेजच्या पूर्ण ऍडमिशन 120 दिसते. आणि सगळ्यांना प्रूफ राहील की का बरं याच 120 लोकांना काय घेतली ऍडमिशन, कारण की हे येतं कॅपराउंड थ्रू आले. जरी हे मॅनेजमेंट असतील तरी यांचे पर्सेंटेज चांगले, ठीक आहे, 98 नाही पण 97 आहे. म्हणजे रिव्हील करावं लागतं, साईटवर ते येतात सगळे ऍडमिशन्स. आजपर्यंत काय व्हायचं, फक्त 100 ऍडमिशनच रिव्हील व्हायच्या, या 20 ऍडमिशन्स रिव्हील व्हायच्या नाही. कारण की गव्हर्नमेंटच्या मॅनेजमेंटच्या आम्ही बघू आम्हाला घ्यायचं किती पर्सेंटेज घ्यायचं. म्हणजे इव्हन एखाद्या अध्यक्षाचा मुलगा मुलगी असेल ना तरी तो ऍडमिशन घेऊ शकत नाही. पैसे तर जास्त जाणारच आहे, 3 टाइम जाणार आहे फी, पण त्यातही पर्सेंटेज जाणार. त्यामुळे हे महत्वाचं आहे. ओके, बरं, आता हे IIT जर केलं तर हे पॅकेजेस बघा. जसं मी सांगितलं होतं CET वगैरे मध्ये पॅकेजेस आपले 50 लाख पर्यंत पोहोचतात. IIT मध्ये पॅकेजेस बघा, हे सगळे कंपनी बघा. फेसबुक जे ॲप आपण यूज करतो, फेसबुक, ॲमेझॉन, जे आपण ॲप डेली लाईफ मध्ये यूज करतो, या कंपन्यांमध्ये मुलांना 1.6 करोडचे पॅकेजेस मिळतात ॲट द एज ऑफ 21 इयर्स. हाच डिफरन्स असतो JEE आणि CET मध्ये. CET मध्ये केलं तर महाराष्ट्रातले कॉलेज पॅकेजेस त्यानुसार वाढतात, JEE मध्ये केलं तर इंडियातले कॉलेजेस त्यानुसार पॅकेजेस वाढतात. ओके, मी जस्ट जनरल फोटो घेतले आहेत, हे सगळे फोटो मी पेपरवरूनच घेतले आहेत बघा. सगळे पॅकेज ॲमेझॉन कंपनी म्हणतात. हीच ॲमेझॉन कंपनी IIT जाऊन एवढं पॅकेज देते. तीच ॲमेझॉन कंपनी पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये आली, PICT मध्ये आली, तर त्यांनी 48 लाखचं पॅकेज दिलं. ऑब्विसली वर्कलोड वेगळं राहणार आहे, डेझिग्नेशन वेगळं राहणार आहे, कारण की क्वालिटी वेगळी आहे स्टुडंट्समध्ये. फक्त मुलांचं एकच सेम आहे, काय, एज, पण क्वालिटी वेगळी. तर एक कम्प्लीट मी जनरल स्ट्रक्चर सांगितलं CET आणि JEE बद्दल. नीट बद्दल सर तुम्हाला 1-2 मिनिटात नॉलेज देतील. अमोल सर. तर
नीट ही एक्झाम नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो. ज्या स्टुडंटनी PCB ग्रुप किंवा PCMB ग्रुप ज्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे त्यांना नीट ही एक्झाम कंपल्सरी आहे. CET पण ते देऊ शकतात, पण CET साठी कोण फक्त फार्मसीसाठी त्यांना ऍडमिशन ते देऊ शकतात. आता नीट जो आहे ओके, तर ही एक्झामचे जो पॅटर्न आहे याच्यामध्ये नीट थ्रू जर का 720 मार्काचा पेपर असतो, त्यामध्ये 45 फिजिक्स केमिस्ट्री आणि 90 जो असतो तो बायोचा असतो. याच्यामध्ये सेंट्रल काउन्सिलिंग ऑफ द मेडिकल याच्यामध्ये जो आहे तो 15% जो आहे तो ऑल इंडिया कोटा असतो. आता 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे आपल्याला जर का समजा नीट मध्ये बाहेरच्या स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे गेल्याच्या नंतर त्या कॉलेजमध्ये फक्त आपल्याला 15, जर का समजा एखाद्या आता MP मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नाही का 100 सीट आहे MBBSच्या, तर आपण फक्त 15 ठिकाणी नाही का तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. पण ते स्टेट काउन्सिलिंग मध्ये जर का महाराष्ट्रामध्ये आपण घेत असेल समजा तर आपल्याला तो 80% मध्ये येतो. म्हणजे होम स्टेट वाल्यांना किती असतं ते जवळपास 85% असतं आणि अदर स्टेट वाल्यांना किती असतं ते फक्त 15% असतं. ओके, आता याच्यामध्ये 3 विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स आणि केमिस्ट्री हा मॅन्डेटरी आहे, हा कुठलाही ऑप्शनल नाहीये. आता याच्यामध्ये बायोमध्ये बॉटनी आणि झूलॉजी येतात. आता बॉटनी आणि झूलॉजी मध्ये जे आहे ते 90 MCQs असतात, जे की पॅटर्न असतो याचा सेक्शन A आणि सेक्शन कुठला असतो B. सेक्शन A मध्ये 35 जे असतात पहिले MCQ ते कंपल्सरी असतात. ते कसे असतात? कंपल्सरी असतात. बाकीचे सेक्शन B मधले जे 15 आहेत त्याच्यामध्ये 10 जे आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायचे, 5 जे आहेत ते ऑप्शनल असतात. म्हणजे 35 आणि 10 किती झाले तुमचे 45. सो 45 असं जर धरले टोटली 4 याचा तर किती झालं तुमचा 190 चा. आणि टोटल जो पेपर असतो तो 720 मार्काचा असतो. आता सर्वांना सांगू इच्छितो की हा टोटल एक जो क्वेश्चन असतो तो 4 मार्कचा असतो. एक क्वेश्चन जर चुकला तर 0.25% म्हणजे जवळपास 1 मार्क हा निगेटिव्ह मध्ये. पण एक क्वेश्चन बरोबर आला तर आपल्याला किती मिळत आहेत 4 मार्क. हे तर चांगली गोष्ट आहे, सगळे सॉल्व्ह करायचे 4 मार्क कुठे भेटले तर बरं आहे. पण निगेटिव्हिटी एवढी जास्त येऊन जात त्याच्यामध्ये की मार्क्स लगेच होतात. मग आता हे निगेटिव्ह मार्किंग आणि त्याच्यानंतर हे 4 याच्यामध्ये जे हे भेटतात आपल्याला मार्क्स भेटतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रेशर मॅनेजमेंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं की आपण पूर्ण वर्षभर अभ्यास केला, आपल्याला चांगले मार्क्स पण मिळतात टेस्टमध्ये. पण कधी कधी घाबरून जाऊन वगैरे आपण काय करतो त्या 3 तासामध्ये चुका करतो. त्या 3 तासामध्ये कधी कधी सिक्वेन्स चुकून गेला, काय झालं तरी पण आपलं वर्ष वाया जाऊ शकतो. आता कुठलाही नीट जर का समजा आपण अभ्यास करतोय तर याच्यामध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँड खूप इम्पॉर्टंट असतं. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय की एखादी गोष्ट समजून घेणे. जर मेकॅनिकली आता स्टुडंट तिथे बसतो, मी थोडंसं असं काउन्सिलिंगच्या साईडमध्ये बोलतो तिथे की एक्झॅक्टली काउन्सिलिंगचं कसं असतं. सर्वांना आपण सेम शिकवतो, सर्व मुलं अटेंड करतात क्लास, पण तरी पण मार्क्स का कमी जास्त. मग मार्क्स ज्यांना कमी येत आहे मग त्यांची काउन्सिलिंग होते की त्याच्यामध्ये तुला कुठलं काय कळत नाही, कुठलं तरी आपला एखादा बेस चुकलेला असतो, कुठला एखादा लेक्चर चुकलेला असतो किंवा क्लासमध्ये प्रॉपरली नाही का अटेन्शन दिलं नसतं. आता कन्सेप्च्युअल म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे त्याला समजून घे, समजल्याच्या नंतर नाही का कुठलाही MCQ तो सॉल्व्ह करू शकतो. महत्वाचं कुठलीही नाही का कुणाची ब्रेनची कॅपॅसिटी कमी किंवा जास्त नसते. आपण म्हणतो एखादा हुशार आहे, तो हुशार आहे म्हणजे त्याचं काय बेस कम्प्लिटली पूर्ण आहे आणि आपला बेस कुठेतरी कमकुवत आहे. कमकुवत आहे म्हणजे त्याला आपण नाही का पूर्णता करू शकत नाही का, करू शकतो, आपल्या हातामध्ये आहे तो. एखादा मूवी पाहून आल्याच्या नंतर अख्खा मूवी एकाच वेळेस नाही का लक्षात राहतो, पण बार बार एखादा सब्जेक्ट वाचला तरी आपल्या लक्षात राहत नाही. असं का होतं तर कारण इंटरेस्ट. तो इंटरेस्ट आपल्याला जनरेट करावा लागेल त्याच्यामध्ये आणि तो इंटरेस्ट जनरेट झाल्यावर ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास नाही का पुढे जाईल. आता बरेचसे कारण असतं की कॉलेज असतं सर, त्याच्यानंतर क्लास असतो, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग असतं, वेळ मिळत नाही. वेळ बिलकुल मिळतो, मी वेळ काढून देतो. जर कुणालाही टाइम टेबल हवा असेल की कसा अभ्यास करायचा, कशा प्रकारे करायचा, तुम्ही कधीही या तिथे आणि तुम्ही नाही का मला विचारून तुम्हाला प्रॉपर एक वेळापत्रक तुम्हाला बनवून देते. आता हा नीट जो आहे तर
आता इंट्रोडक्शनमध्ये सर्व सरांचं बद्दल तर आता सांगितलं तुम्हाला, त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन पण केलं तुम्हाला. ते फिजिक्स हा विषय इथे घेतात. ते विजय सर बीटेक झालेले आहेत, त्यांचा पण फिजिक्स आहे ते विषय, आणि ते 7 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे फिजिक्स मध्ये, नीट आणि सीईटी आणि जेईई मध्ये. दॅट्स मी. ऍडमिन आणि काउन्सिलिंग, त्याच्यानंतर नाही का 12 वर्षाचा बायो, नीट आणि सीईटी मध्ये सुद्धा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये. वैभव सर जे की आपल्याकडे बायो फॅकल्टी आहे, त्यांचा सुद्धा नाही का 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे नीट आणि त्याच्यानंतर नाही का सीईटी मध्ये. गणेश सर पीएचडी झालेले आहेत केमिस्ट्री मध्ये, त्यांचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवतात ते इथे, आणि त्यांचा सुद्धा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आशिष सर बीटेक झालेले मेकॅनिकल, बीएड झालं त्यांचा, ते सुद्धा केमिस्ट्री शिकवतात, फिजिकल केमिस्ट्री, जो की केमिस्ट्रीचा पहिला पार्ट असतो आणि ऑर्गॅनिक जो आहे तो सेकंड पार्ट असतो. 8 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. ज्ञानेश्वर सर जे की केमिस्ट्री शिकवतात, बीएड झालेलं आहे, त्याच्यानंतर नीट जेईई आणि सीईटी एक्सपिरियन्स आहे, त्याच्यानंतर 8+ नाही का त्याचे इयर्स नाही का तिथे एक्सपिरियन्स आहे नीट मध्ये आणि जेईई मध्ये. Akash sir, electrical engineering, faculty of Port Physics, they have over 9 years of that experience. ही टोटल आपली जी टीम आहे हे 24 मध्ये एका आवर मध्ये एका कामं करते, पेपर्स काढणे, त्याच्यानंतर मुलांना काउन्सिलिंग करणे, लेक्चर्स देणे, ऑनलाईन लेक्चर्स, ह्या सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड केल्या जातात. आता पूर्वी काय व्हायचं, काही स्टुडंट्स जसं ओंकारचे पॅरेंट्स आहेत त्यांना माहीत आहे आपल्या क्लासमध्ये, आणि जनरली असल्या सगळ्या क्लासमध्ये असंच असतं, फिजिक्सला कोण शिकवतात तर देशमुख सर, मॅथ्सला कोण शिकवतात तर देशमुख सर, केमिस्ट्रीला कोण शिकवतात तर XYZ वेगवेगळे टीचर असतात. पण आता स्पर्धा परीक्षा एवढी वाढली आहे, एवढं कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट झालं आहे, त्यामुळे आपल्या क्लासमध्ये आपण स्पेशालिटी काय करतो आहोत तर एकेका विषयाला 2-2 टीचर दिलेले. जसं मी फिजिक्स सुद्धा शिकवतो, विजय सर सुद्धा फिजिक्स शिकवतात. आता विजय सरचा माझा एक्सपिरियन्स हा बोर्ड सीईटी आणि जेईचा आहे. विजय सर हे सेपरेटली स्पर्धा परीक्षेचाच क्लास घेतात, ते बोर्डला हात सुद्धा लावत नाही, किंवा मुलांचे जे इंटिग्रेटचे स्टुडंट्स आहेत त्यांना विचारा, सेपरेटली जेई आणि नीट आणि सीईटी बद्दल शिकवते. म्हणजे प्रत्येक फॅकल्टीज, आता केमिस्ट्रीला आपल्या इथे 3 फॅकल्टीज आहेत, तुम्हाला दिसत आहे. सुपर सिनियर सर आहेत म्हणजे गणेश सर, की जे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवतात. इवन यांच्या एक्सपिरियन्समुळे, यांच्या अंडर गायडन्स आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो. ओके, आणि यांचं केमिस्ट्रीमध्ये PhD सुद्धा झालं आहे. आशिष सर फिजिकल केमिस्ट्री शिकवतात. आशिष सर हे केमिकल इंजिनियर आहेत, MIT कॉलेजला सुद्धा शिकवतात. सांगायचं तात्पर्य, तुम्हाला मुलांना जर का प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर त्या सब्जेक्टमधला, म्हणजे सब्जेक्ट जरी एक असेल पण तरी त्या सब्जेक्टमधला स्पेशलिस्ट पाहिजे. सो जसं मॅथ्समध्ये फिजिक्समध्ये बोलायचं झालं, बिईंग अ मेकॅनिकल इंजिनियर आय कॅन टीच प्रॉपरली द मोशन. मी त्या फिजिक्समधले फक्त मोशनचेच टॉपिक खूप डिटेलमध्ये शिकवेल, एवढे डिटेलमध्ये शिकवेल की त्यातला कुठलाही क्वेश्चन आला आय कॅन सॉल्व इट, कारण की ते माझं इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे. आकाश सर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, ती इलेक्ट्रॉनिक्सचेच टॉपिक सगळ्यात चांगल्या प्रकारे शिकू शकतात. सरांचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालं आहे, दे कॅन टीच इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे फिजिक्स या सब्जेक्टला 3 पार्टमध्ये डिवाइड केला आहे, तर त्या 3ही पार्टला स्पेशलिस्ट टीचर दिला आहे. जसं आपण म्हणतो ना डॉक्टरांकडे जायचं आहे, सर्दी खोकला झाला आहे आपण OPDमध्ये जातो, पण ती जर सर्दी खोकला बसली नाही OPDच्या गोळ्यांवर, मग आपण जातो मेडिसिनकडे, MDकडे जातो, म्हणजे कुठलं तरी डायग्नोसिस करण्यासाठी, काहीतरी डिसीज झाला आहे. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टला ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री, प्रत्येक केमिस्ट्रीला मी वेगवेगळे टीचर्स आहेत आपल्याकडे, म्हणजे स्पेशलिस्ट आहेत, त्यांचं एज्युकेशन सुद्धा त्याच फील्डमध्ये झालं आहे. मल्टिपल टीचर ठेवण्याचा दुसरा एक फायदा असतो, जे लोक इंटिग्रेटेडचे आहेत त्यांना जर का अपार्ट फ्रॉम क्लास जर का त्यांना एक्स्ट्रा बसायचं असेल, एक्स्ट्रा डाऊट सॉल्व्ह करायचे असेल तर आपले टीचर्स अवेलेबल असतात. फक्त एक नाईलाज आहे की मुलं बसत नाही. मुलांना यायची तर घाई नसते, पण जायची फार जास्त घाई असते. ओके, दुसरं महत्त्वाची गोष्ट, मुलांना असं वाटतं किंवा पॅरेंट लोकांना असं वाटते की सकाळी 7 ते दुपार, मला कित्येक पॅरेंटचे मेसेज सुद्धा आले की मुलांना अभ्यास करायला लावला तर मुलं असे म्हणतात की सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे क्लासेस घेतात आणि हे क्लासेसमध्येच सगळं करून घेतात, मग आम्हाला घरी करायची काहीच गरज पडत नाही. असलं काही नसतं.
मुलाला अभ्यास घरी करावाच लागेल. मिनिमम 4 to 5 hours अभ्यास करावाच लागेल आणि मुलांचा पूर्ण रिझल्ट त्याच्या पर्सनल स्टडीवरच येणार. टीचर्स आर ओनली फॉर द गायडन्स. अभ्यास काय करायचा, अभ्यास कसा करायचा, अभ्यास कुठला करायचा, कुठल्या टॉपिकचं काय महत्व आहे, कुठल्या टॉपिकला किती डिफिकल्टी लेवल पर्यंत जायचं आहे हे टीचरला माहित असतं. पण जो अभ्यास करायचा आहे तो मुलालाच करायचा. मी मुलांना नेहमी सांगतो, तुम्ही आयुष्यात सक्सेस झाले तर त्या सक्सेस मध्ये 80% हे फक्त तुमची मेहनत असते. उरलेल्या 20% मध्ये 10% तुमचे पॅरेंट्स आणि 10% तुमचे सेकंड पॅरेंट्स म्हणजे टीचर. आणि जर तुम्ही आयुष्यात अनसक्सेस झाले तरी ते 80% तुमच्यामुळेच झालेले आहे. 20% रोल पॅरेंट्सचा आणि सेकंड पॅरेंटचा टीचरचा. त्यामुळे सक्सेस आणि अनसक्सेस मध्ये 80% पार्ट मुलांचाच आहे. असं बिलकुलही पॅरेंट्स लोकांनी म्हणजे बेसिकली मी इंटिग्रेट पॅरेंट्स सांगते असं बिलकुलही डोक्यात घालू नका. सकाळी 7 ते 2 क्लास झाला म्हणजे दुपारी 2 नंतर दे आर कम्प्लिटली फ्री. नाही, ते आमचं टीचिंग झालं, ती आमची मेहनत झाली. त्यानंतर जी स्वतः मेहनत करायची ती मुलांना आफ्टर 2 o'clock करायची. पण त्याचे टाइम टेबल्स वगैरे कसे करायचे, काय करायचे, तर आपल्या क्लासमध्ये अमोल सर आहे. अमोल सर सगळं मॅनेजमेंटचं बघतात. पेपर्स किती पेपर झाले, काय झाले, हे आता पुढच्या पॅरेंट्स मीटिंग मध्ये मी तुम्हाला सांगेलच. मुलांची डायरेक्ट बायोडाटी असते तुमच्या समोर देणार. आजपर्यंत क्लासमध्ये किती डेज झाल्या, किती मार्क आले, काय काय इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे. त्या व्यतिरिक्त जर का मुलांना अभ्यास करायचा आहे पण अभ्यास करायला थोडं त्रास होतो, अभ्यास करताना मन भटकतं, त्याच्यावर वेगवेगळे आपल्याकडे टेक्निक्स आहेत अभ्यास कसा करायचा. टाइम टेबल आपण लिहून देऊ शकतो की जर असं आम्हाला समजत नाही फिजिक्सचा अभ्यास किती वेळ करायचा, केमिस्ट्रीचा अभ्यास किती वेळ करायचा, तर प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण टाइम टेबल लिहू शकतो. पण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या क्लासमध्ये आपण अमोल सरांना ठेवतो. अमोल सर सगळ्यांना तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करू शकतात. ओके, हे मी मुलांना सांगितलंच आहे, हे पॅरेंट्सला सुद्धा माहित आहे, माहित असायला हवं. त्यासाठी आपण ओरिएंटेशन प्रोग्राम घेतलेला आहे. म्हणजे क्लासमध्ये मुलांनी कुठली इन्स्ट्रक्शन दिली असेल की देशमुख सर फार बिझी असतात. जर का एखादे पॅरेंट्स बोलले की सरांना भेटायचं आहे, नाही 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 सर फार बिझी असतात. असतं ना, माझी बॅच सकाळी 5:45 वाजता सुरू होते. पहिली 5:45 ला शार्प बॅच सुरू होते, रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू 12 तास कोचिंग. बट इट डझंट मीन की आपण बाकी काउन्सिलिंग थांबवलेलं आहे. हे आपल्या क्लासमध्ये एवढीशी फॅकल्टी आहे, ही फॅकल्टी टीचिंग प्लस रिव्हिनिंग काम तेच करणार आहे की मुलांचं काउन्सिलिंग. केमिस्ट्रीमध्ये डाऊट आहे तर टीचर जरी बिझी असेल तर दुसरे टीचर अवेलेबल असतात. फिजिक्समध्ये डाऊट आहे दुसरे टीचर अवेलेबल असतात. मॅथ्समध्ये डाऊट आहे दुसरे टीचर अवेलेबल असतात. आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी एक्स्ट्रा टीचर्स ठेवलेले आहेत डाऊट सोल्युशनसाठी. मुलांना एक्स्ट्रा बसण्यासाठी इथं स्टडी रूम्स आहेत. आपल्या क्लासरूममध्ये बॉटम 2 आणि खाली वर 6 क्लासरूम्स आहेत. मुलं कुठेही क्लास झाल्यावर एक्स्ट्रा अभ्यास करून बसू शकतात. सगळे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आहेत, म्हणजे आगाऊपणा करण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे इन केस माझं असं म्हणणं आहे की हल्ली मुलं आता 10वी 11वी जातात, एखाद्या वेळी चुकीचा मेसेज तुमच्यापर्यंत येऊ शकतो क्लासबद्दल. पण आपलीच मुलं देतील असं नाही आहे, मला अनुभव आहे. आणि कधी कधी पॅरेंट्स अख्खं वर्ष संपल्यानंतर येतात, अहो सर तुम्हाला यायचं होतं पण मुलगा म्हणतो सर एवढे बिझी आहेत, त्यांनी सरांनी क्लासरूम मध्ये अनाउन्स केला आहे देशमुख सरांना भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय यायचं नाही. हे मेसेज तुमच्यापर्यंत येऊ शकतात. पण असल्या कुठल्याही मेसेजला तुम्हाला काही डाऊट आले, तुम्ही हक्काचे पैसे भरतात तुमचे, तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही फोन करू शकता. इव्हन मला पर्सनली फोन करायचा असेल रात्री 9 नंतर तुम्ही फोन करू शकता. ओके, आणि आपल्या क्लासमध्ये तुम्ही कधी आले तरी तुम्हाला टीचर्स अवेलेबल दिसतील. ओके, अमोल सर आहेत, त्यांच्यापासून तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. काही प्रॉब्लेम असेल, कुठल्या स्टुडंटचा पर्सनल काही इश्यू असेल तरी आपण त्याच्यावर डिस्कस करू, जेणेकरून आपल्याला अकॅडमिक्स मध्ये काही करून पुढच्या 2 वर्ष तुम्ही म्हणू शकत नाही. आता त्या 2 वर्षातले 3 महिने निघून गेलेले आहेत. ओके, जे काय 20 महिने 21 महिने राहिले आहेत की आपल्याला त्याचा रिझल्ट आणायचाच. कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, बसे भले एक सीईटी असू द्या, जेई असू द्या किंवा नीट. ओके, हा मेन मोटो होता. ओके, मोस्ट प्रोबॅबली आपण मार्च पर्यंत रेग्युलरच्या स्टुडंट सांगतो जे कॉलेजला जाणार आहे बाहेरच्या, त्यांच्या मार्च पर्यंत आपण 11वी संपवणार आणि त्यानंतर आपण त्यांची लगेच 12वी सुरू करणार. राहिला प्रश्न इंटिग्रेटेडचा. इंटिग्रेट मध्ये डिसेंबर पर्यंतच तुमची 11वी संपेल आणि त्यानंतर लगेच जानेवारी पासून 12वी सुरू. कारण की इंटिग्रेटचे मुलं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत. ओके, रेग्युलरच्या मुलांना टाइम कमी असतो कारण की त्यांना कॉलेजेस होतात. एनिवे सिलेबस 12वीचा सगळ्यांचा सोबतच संपतो. ओके, तर हाच एक मेन मोटो होतो की तुम्ही जेव्हा क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्या तर तुम्हाला ऍटलीस्ट टीचर लोकांचे चेहरे माहित पाहिजे, क्लासेसमध्ये टीचर लोक काय करतात हे माहित पाहिजे. तसं मी एक्झाम्पल सांगतो, प्रत्येक संडेला मुलगा जेव्हा पेपर देतो किंवा जो मुलगा अब्सेंट असतो तर क्लासच्या ग्रुपवर मेसेज येतो की आज तुमचा मुलगा अब्सेंट आहे. मला एकाही पॅरेंटचा फोन येत नाही. म्हणजे याचं एक 2 गोष्टी आहे. एक तर तुम्ही तो मेसेज बघून इग्नोर करत असता, ठीक आहे नाही दिली टेस्ट नाही. मुलीला विचारलं का टेस्ट का नाही दिली, ती XYZ कारण सांगते, ठीक आहे बाबा पुढच्या वेळेस पासून टेस्ट. ती
देतच नाही पुढे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही तो मेसेजच बघत नाही. मग याने काय होतं ना, स्टार्टिंगला तुम्हाला चांगलं वाटेल, पण नंतर जेव्हा टेन्शन येईल तेव्हा कदाचित माझ्या हातातून सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या. मी क्लासवर मी काय करू शकतो, तुमचा मुलगा मुलगी अपसेट असेल तर मी तुम्हाला मेसेज थ्रू सांगू शकतो आज हा क्लासला आलेला नाही. पण तो आला नसेल तर त्याची खर्च तुम्हाला घ्यावा लागेल घरी. का बरं गेला नाही, जर तुम्हाला त्याचा रिझल्ट माहित असेल तर इट्स ओके, पण नसेल माहिती तर तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला क्लासला व्हिजिट द्यावी. त्याचे मार्क कमी येत असेल, बरं मार्क टाकताना मी फक्त तुमच्याच मुलांचे मार्क नाही टाकत, सगळ्या ग्रुपचे मार्क्स टाकतो, जेणेकरून त्यात कंपॅरिझन होतं की बाबा हिला 20 पैकी 20 मिळाले. बरं ठीक आहे, हिलाच नाही 10 मुलांना 20 पैकी 20 मिळतात, तू का बरं आजपर्यंत 10 वरच अटकलेला. तो कारण काही सांगू शकतो, यावर्षी पेपर इझी होता, पुढचा पेपर इझी असणार आहे, मग पेपर अवघड होता, तर मग यांना कशी काय 20 पैकी 20 मिळाले. ठीक आहे, 20 पैकी 20 नको, पण ऍटलीस्ट 15च्या वर तर पाहिजे. बरं ठीक आहे, मेहनत करून 15च्या वर पडत नसतील तर तुम्ही क्लासला व्हिजिट करा, आपण त्याच्यावर बसू. कदाचित त्याची अभ्यास करण्याची मेथड चुकीची असेल, मग ती मेथड आपल्याला चेंज करता येतं. पण या सगळ्या गोष्टींसाठी टीचर्स आणि पॅरेंट्स या दोघांमध्ये कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे. आणि ही काळाची गरज आहे. कोरोनाच्या आधी जर असतं ना तर मी तुम्हाला बोललोय नसतो की माझ्याजवळ या म्हणून, मी फटके देऊन सुजून वापस पाठवले असते, पण मी ते पॅटर्न बंद केलाय थोडा, कारण पॅरेंट्सच चेंज झाले. माझा अनुभव सांगतो मी. ओके, पण दुसरी मुलांजवळ तुम्ही मोबाईल सुद्धा दिलेले आहेत. ओके, कारण की तुम्ही कमिटमेंट केली होती 10वीत जर का 80च्या वर 85च्या वर 90च्या वर आले तर तुम्ही देणार, आणि त्यांनी मेहनत करून तेवढे आणले तर तुम्हाला हक्काची मोबाईल द्यावाच लागला. पण त्या मोबाईलचा दुरुपयोग जर झाला तर त्यांना 12वीत फटका बसू शकतो. म्हणून तुमच्या सोसायटीत बघा, तुमचे नातेवाईक असतील किंवा रिलेटिव्ह असतील किंवा यांचेच मोठे भाऊ असतील, त्यांचे 10वीचे पर्सेंटेज काढा, 12वीचे पर्सेंटेज काढा, 20-20%चा डिफरन्स असतो. कारण की या मनातल्या प्रोसेसवर कोणीच फोकस करत. आणि आई वडिलांना एक कॉन्फिडन्स असतो, यांनी 10वीत प्रूव्ह करून दिलं काय, हा 12वीत करणार, असं होत नाही. 10वीचा सिलेबस 12वीच्या सिलेबस सोबत चुकूनही कम्पेअर होत नाही. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अभ्यासाबद्दल काहीच नका बघू त्यांचं, आम्ही बघतो. माझी अशी रिक्वेस्ट आहे, जर का त्याचे सतत मार्क कमी येत असतील, सतत तो कुठल्या गोष्टीसाठी अपसेट राहत असेल, सतत घरी वागताना तुम्हाला असं फील होत असेल की अभ्यासाकडे दुर्लक्ष करताय, तर तुम्ही त्याला काहीच बोलायचं नाही. तुम्ही फक्त क्लासला येऊन भेटायचं, बस तेवढं तरी करा. इव्हन पुढे मी सांगतो, मी कदाचित आपल्या पॅरेंट्स आपल्या मुलांबद्दल असं नसेल, काही पॅरेंट्स मला डायरेक्ट म्हणतात, सर मी आले बरं का, याला सांगू नका. येतात त्याच्या फार कंप्लेंट्स करतात आणि जाताना काय म्हणतात, सर मी आले त्याला सांगू नका, तो फार चिडचिड करतो. ठीक आहे, चालेल, आता हे पर्सनल आहे. ओके, पण मला तरी वाटते की या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण की आता जर का त्याची गाडी पट्टीच्या खाली आली, असं बोलतात ना, ट्रेन धावत असताना जर का त्याचा टायर त्याची व्हील पट्टीच्या बाहेर निघाली तर तो आयुष्यात कधीच पट्टीवर येणार. तर आपल्याला हेच बघायचं आहे की त्यांची गाडी भले स्लो चालू द्या, ते धावत नाही, चालत असू द्या, पण त्यांना आपल्याला ट्रॅकच्या बाहेर नाही जायचं. एकदा ते ट्रॅकच्या बाहेर गेले ना मग अभ्यासाला कव्हर करणं फार अवघड. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही टाइम टू टाइम क्लासला भेटा. मी नसेल तर सर अवेलेबल असतात अमोल सर, तुम्ही यांना भेटा, जेणेकरून स्टुडंटला नेहमी असं वाटलं पाहिजे की टीचर आणि पॅरेंटचा कॉन्टॅक्ट आहे. नाही, जर तो मिसकम्युनिकेशन गॅप पडली तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होईल. काय फायदा घेतात, काय वेगळं करत नाही बरं का ते, पण नकळत त्यांच्याकडनं होतं की अभ्यास करत. आणि मोबाईल प्लीज, मी अशी विनंती करतो की मोबाईल त्यांच्यापासून सांभाळून ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, क्लास, जसं मी क्लासमध्ये एक डिसिप्लिन ठेवतो की मोबाईल एक 3 तास वापरायचा नाही, तसं तुम्ही घरी एक डिसिप्लिन ठेवा की संध्याकाळी 7 वाजले की रात्री 10 वाजेपर्यंत तुला मोबाईल भेटणार नाही. मोबाईल तुझाच आहे, तुला भेटणार नाही. ज्या रूम मध्ये तो अभ्यास करतो त्या रूमच्या बाहेर मोबाईल असावा, त्या रूमच्या आजूबाजूला कुठेच नसावा, आईजवळ किंवा वडिलांजवळ कुठेतरी दुसरीकडे मोबाईल असावा. 10 नंतर तुला जेव्हा झोपायचं आहे ना तेव्हा तू जस्ट बघून घे मोबाईल, बस. उद्याचे टाइम टेबल काय किंवा काय, बस. तुम्ही ही घरी डिसिप्लिन लावायला पाहिजे. जर का त्यांना सतत कंटिन्यू खिशात आणि मोबाईलची सवय लागली आणि त्यानंतर अचानक त्यांचे मार्क कमी आले, नंतर तुम्ही एकदम स्ट्रिक्ट तावा ऍक्शन घेतली की तुझा मोबाईल काढतो, तर ते सायकोलॉजी सारखे वागायला लागतील. ते सारखे वागायला लागतील. ती सवय 10वी पर्यंत नव्हती कदाचित, काही लोकांना 11वी ला सुरू झाली असेल तर ती लगेच कमी करा. बरं, आताही मुलं जर का चिडचिड करत असतील मोबाईल काढल्यानंतर, तुम्ही मला क्लासला येऊन भेटा, मी बघतो त्याला. तो घरी अभ्यास नाही करत का, मी तिथं त्याला 10 तास बसतो. आता बायको तसं नाही तर असं करू आपण. शक्यतो ते मॅच्युअर्ड आहे,
पहिले आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू आणि त्यांनी त्यांचं करू द्या बरोबर. सरकार नसेलच करत तर आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. उगं दररोज भनभन तुम्ही दररोज 10 वेळ म्हणता मोबाईल ठेवले तुमचं काम वगैरे करून संध्याकाळी आल्यावर जर का ते चित्र दिसलं तर घरात निगेटिव्हिटी, ती निगेटिव्हिटी नको यायला. ओके, त्यासाठी आतापासून थोडी सवय लावा. आता तुमच्या घरचा मोबाईल काढून घेणं हे तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही, कारण की मोबाईल तुम्ही स्वतःच्या पैशांनी तुम्हीच दिले. ठीक आहे, फक्त त्याचा दुरुपयोग होण्याचे चान्सेस 90% आहे. किती पर्सेंट? 10%च ते त्याचा चांगला उपयोग करते, पण 90% त्याचा चुकीचाच वापर. चुकीचं म्हणजे काय वेगळं नाही, रील बघत असतात. आणि रीलचा एक फंडा लक्षात ठेवा, मी सायकोलॉजिकली टेस्ट मध्ये बघितला आहे. एखादी गोष्ट आपण डोळ्यासमोर, जसं आज हे पाय लावलेले आहे फुलं, ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. आता की देशमुख क्लासेसच्या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये फुलं लावले होते, कारण तुम्ही डोळ्यांनी बघितलं. करेक्ट आहे, बरोबर आहे. पण याच फुलांच्या ठिकाणी जर का मी असा एखादी डिजिटल स्क्रीन लावली असती आणि त्या डिजिटल स्क्रीनवर या फुलांचे कलर सतत चेंज केले असते आणि तुम्हाला जर का विचारलं असतं बाहेर गेल्यावर की त्या डिजिटल स्क्रीनवर कुठले कलर होते, तर तुम्ही एकही कलर प्रॉपरली सांगू शकले नसते. का बरं माहिती आहे का? कारण की तुमच्या ब्रेन जेव्हा बघतो तेव्हा विदिन अ सेकंड त्या गोष्टी काय होत आहे, चेंज होत आहे. ब्रेन कॅप्चरच करत नाहीये. रील म्हणजे तसं असतं. इव्हन मी पॅरेंट्सला सांगतो, आपणही आपल्याला टाइम असला की आपण काय करतो, रील बघतो. 15 मिनिटात आपण रील कमीत कमी 50 रील बघतो, बरोबर. बरं, 15 मिनिटानंतर तुम्ही स्वतः विचार करा त्यातली कुठली रील मला दिवसभरासाठी आठवली. एकही रील आठवत नाही आपल्याला. का बरं आठवत नाही माहितीये का? कारण की आपल्या ब्रेन पर्यंत ती रील गेलीच नाही. आणि हीच सवय लागते मुलांना की जेणेकरून मुलांचा आयक्यू कमी होतो. मुलांचा आयक्यू कमी होतं याच गोष्टीमुळे. मुलांचा काय, आपला आयक्यू याच गोष्टीमुळे कमी होतो. कारण आपण त्या ब्रेनला शांत झोपच देत नाही, शांत विचार करायला टाइमच देत नाही. आपण विदिन टाइम मध्ये त्याला खूप सारे कामं देतो. त्यामुळे तो ब्रेन काही वेळानंतर काय म्हणतो, बंद कर हे सगळं. तो फक्त फिजिकली फक्त सोडून देतो. हे रील बघण्यापुरतं ठीक आहे, हे अभ्यासाबद्दल झालं तर. कारण एकदा जर ब्रेनला सवय लागली तर तो मग प्रत्येक गोष्टी तसंच करणार. आणि आपल्या मुलाच्या बाबतीत तसं होतंय. ही आता सुरुवात आहे, आता हळूहळू समजेल. कारण की आता अभ्यासाची लेवल वाढणार आहे. इथं तुमचं स्पेशलायझेशन पाहिजे, पेशन्स पाहिजे, तुमची बैठक 4-4, 5-5 तास पाहिजे, तरच तुमचे रिझल्ट येऊ शकतात. जर का 15 मिनिटं अभ्यास करतो, 10 मिनिटं पाणी प्यायला येतो, 20 मिनिटं अभ्यास करतो, 5 मिनिटं पाणी प्यायला येतो, रिझल्ट भेटणार नाही. आणि याच्यावर आपल्याला आतापासून काम करायचं. याचा क्लास तर मी सगळं करणार, कारण की यात माझा एकच स्वार्थ आहे की मला बोर्डवर फोटो लावायला पाहिजे बस. कारण तुम्ही जे क्लासला आले आहे ते पुढे नाव ऐकूनच आलेले आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुमच्या मुलांचे चांगले रिझल्ट यावे, जेणेकरून तुम्ही 4 लोकांना नाव सांगाल. त्यामुळे मी माझ्या परीने तर पूर्ण प्रयत्न करणारच, कारण मला तर रिझल्ट आणायचा आहे. पण त्यात जर का तुमचा मला साथ भेटला तर कदाचित आपण असं नाही की 100 मुलांमधले 20 आणू. ओके, सगळ्यांचा रिझल्ट चांगल्या प्रकारे. त्यामुळे मी माहिती आहे आणि मी नेहमी एक सांगतो, आपण मेहनत करतो कशासाठी, तर आयुष्यातली पुंजी कमवण्यासाठी. ओके, पण इंडियाने हे सगळं करत असताना आपल्या मुलांवर थोडं दुर्लक्ष झालं. ओके, तर कदाचित ही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट काहीच कामाची नाही. या इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट होणं फार गरजेचं आहे. आणि ही जर इन्व्हेस्टमेंट चांगली झाली तर पुढे जाऊन आपल्याला काहीच करावं लागणार. सगळं तेच करतील. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो, काहीच सांगू नाही शकत. त्यामुळे आपल्याला पर्सनली लक्ष घालावं लागतं. मी म्हणतो ना, तुम्ही अभ्यासात लक्ष घालू नका, पण तुम्ही क्लासच्या टचमध्ये राहा. कोणी जर का पॅरेंट दररोज क्लासला येऊन बसत असेल शेवटच्या 15 मिनिटात, यू आर ऑलवेज देअर. मला आवडेल तसं. मला दुःख कशात होतं माहिती आहे का? 100 मुलांपैकी 20 मुलं अब्सेंट असतात संडेला, पण जे लोक अब्सेंट असतात ना त्यांचे पॅरेंट्स काय बोलतात ना, त्यांचे ते मुले काय म्हणतात दुसऱ्या दिवशी आल्यावर. कुठेतरी आपल्याला फील होतं की काय अजून मी काय करू, मी घरी येऊन सांगायला पाहिजे का? मी प्रत्येक संडेला फोन करू नाही शकत की तुमचा मुलगा अब्सेंट आहे. कुठेतरी सिरियसनेस ठेवा लागणार. आणि त्या व्यतिरिक्त मी मुलांना नेहमी म्हणतो, तुमचे बर्थडे, तुमचे थिएटरला मूवी बघायला जाणे, आई वडील जर का सॅटर्डे संडे कुठे जेवायला जात असेल हॉटेलमध्ये तर तुम्हाला जावंच लागतं असं काही नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणा आणि तुमच्या डोक्यात एकच असलं पाहिजे, अभ्यास एक अभ्यास. आणि जे मुलं हे करतात ना, दीज आर कॉल्ड एज सेल्फ मोटिवेटेड स्टुडंट्स, ते 100% रिझल्ट देतात. अदरवाईज सिलेबस म्हणजे काय असा रॉकेट सायन्स नाही आहे की बाबा वयाच्या 21व्या वर्षी जो काय मुलाचा बुद्ध्यांक असला पाहिजे त्या बुद्ध्यांकाचा सिलेबस वयाच्या 17व्या वर्षी मुलांना दिलाय, असं काही नाही. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी जो काय तुमचा बुद्ध्यांक डेव्हलप झाला असतो मुलांचा, त्या बुद्ध्यांकाचाच विचार करून तो सिलेबस दिलाय त्यांना 11व्या वर्षी. मान्य करतो, आर्ट्स कॉमर्स सोबत कम्पेअर केलं तर थोडं अवघड आहे. म्हणजे अवघड म्हणजे असं पीएचडी लेवलचा अभ्यास नाही आहे.
केलं तर बरोबर होतं, फक्त प्रॉपर डायरेक्शननी करावं लागतं. आणि यात मी तर प्रयत्न करतोच आहे, आमची पूर्ण क्लासची टीम मेहनत करत आहे. फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे. बस तुम्ही कम्युनिकेट राहा. तुम्हाला काय कम्युनिकेट करायचं आहे? मोबाईल कंट्रोल, मोबाईल घरी डिसिप्लिन लावावीच लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, घरी जर काय फार अभ्यास करायचा त्रास देत असेल तर क्लासला टाइम टू टाइम येऊन कळवायचं. आम्ही त्या तेव्हा ऍक्शन घेऊ शकतो किंवा एक्स्ट्रा बसून त्याच्याकडनं अभ्यास करून घेऊ शकतो. चालेल. दुसरी महत्वाची गोष्ट, राहिला प्रश्न पॅरेंट्स मीटिंगचा. पुढच्या महिन्यात मी पॅरेंट्स मीटिंगची शेड्यूल सुरू करेन. पॅरेंट्स मीटिंगला येत असताना मी पॅरेंट्स मीटिंग अशी घेणार नाही सगळे पॅरेंट्स आले, मी काहीतरी बडबड केली, टीचर लोक काहीतरी बोलले आणि त्यानंतर मग सगळे निघून गेले. नाही, पॅरेंट्स मीटिंगमध्ये आपल्याजवळ दररोज 10 लोकांनाच बोलवतो आपण. स्लॉट्स येतील तुम्हाला, क्लासमधून फोन येतील, ते 10 स्टुडंट्स येतील. त्या 10 स्टुडंट्सला मी काय काय सांगतोय सगळे मटेरियल घेऊन यावं लागेल. गेल्या 2 महिन्यात काय काय शिकवलं ते सगळं. आणि त्या 10 मुलांना सगळे टीचर्स राहतील आणि प्रत्येक टीचर त्या मुलाला प्रत्येक विषयाचे 2-2 क्वेश्चन तुमच्या समोर विचारतील. केमिस्ट्रीचे सर विचारतील केमिस्ट्रीचे 2 क्वेश्चन, फिजिक्सचे सर विचारतील फिजिक्सचे 2 क्वेश्चन, मॅथ्सचे सर विचारतील मॅथ्स. त्याचे आन्सर तो काय देतो यावरूनच समजते तुम्हाला की त्याचा अभ्यास काय सुरू आहे. तुम्ही त्या व्यतिरिक्त पर्सनली मला विचारू शकत नाही की सर याचा अभ्यास कसा सुरू आहे. तुमच्या समोर याला 10 क्वेश्चन विचारले, यांनी 5 क्वेश्चनचे आन्सर दिले, चला 50% अभ्यास सुरू आहे, वाढवायची गरज आहे. त्यांनी सगळ्या क्वेश्चनचे बरोबर आन्सर दिले, ठीक आहे, अभ्यास बरोबर सुरू आहे, फक्त ॲक्युरेसीची गरज आहे. आणि तो एका क्वेश्चनला तोंडातून शब्दच काढायला तयार नसते. मी काय बोलणार, अभ्यास काय सुरू आहे दिसतोच आहे. ठीक आहे. याच्यात सगळ्या गोष्टी त्रासदायक आम्हाला आहे. पहिले पूर्वी पॅरेंट्स मीटिंग कशा राहायच्या, अशा पॅरेंट्स मीटिंग राहायच्या. आता काय होतं ना, 150 मुलं आहेत, 150 मुलांना दररोज 10,000 म्हणजे 15 दिवस आमचे वाया जातात. मी वाया नाही म्हणत आहे, मी मुद्दाम सांगतो. आता ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे, जे रिझल्ट लागल्यावर मला समजेल. एवढ्या सगळ्या गोष्टी जर का मी करायला तयार असेल, क्लास करायला तयार असेल, तर ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही क्लास सोबत कम्युनिकेट राहा. जर का त्याच्या अभ्यासात तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर. आणि प्लीज आलेले मार्क्स, क्लासमधून आलेले फोन्स, कुठल्याही गोष्टींना इग्नोर करू नका. आणि आईंना सांगतो मी स्पेशली, आंधळं प्रेम असतं आपलं, ते असू द्यात प्रेम आहे. ओके, मी माझ्या मुलीवर करतो, माझी आई माझ्यावर करते. ओके, आपण बरोबर, मलाही माहिती आहे, मला वडिलांना एखादी गोष्ट सांगायची की आईला सांगायची, मला माहिती आहे. माझ्या ठेवायची नसेल तर मी इकडे सांगतो, मग ती तिकडे बरोबर फिरवते. ओके, तर प्लीज ते आंधळ्या प्रेमाच्या 2-3 महिने निघून गेले, नंतर मग आपल्या मुलांचं नुकसान होतं. प्लीज त्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवायचा आपल्याला, जेणेकरून आपला सगळ्यांचा एकच उद्देश आहे की त्यांचे मार्ग चालेल. थँक्यू सर. येस सर. हां, ते काय होतं बघा, जे माझं होतं पर्सनली मॅथ्स, त्यात काय होतं ना, बघा आता काय होतं मी सांगतो तुम्हाला. पूर्वी डिजिटल बोर्ड नव्हते, व्हाईट बोर्ड होते. तर या व्हाईट बोर्डवर काय करायचो आपण, मी पूर्ण स्क्रीन भरून द्यायचो, म्हणजे लिहून घ्यायचो, मग मुलं क्लासमध्ये लिहायची. ओके, नंतर मी पुन्हा लिहायचो, मग मुलं लिहायची, मी पुन्हा लिहायचो, मुलं लिहायची. म्हणजे 1.5 तासात फक्त 3 वेळच मी लिहू शकलो. 1.5 तासात 5 15 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे. आज टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे, 1.5 तासात ते बसतात आणि मी कंटिन्यू 1.5 तास शिकतो. विषय असा आहे की विद्यार्थी काय करतो की तो मीच पाहतो नाही का, हे लिहून घेतो. मी सांगतो त्याला काय तर. मग हे दाखवून आम्हाला म्हणजे हे दाखवलं ना, आम्हाला वेगळं दाखवलं, बरोबर आहे, असं आहे. बघतो वेगळं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. असं आता होऊ शकतं म्हणजे काय नाही करतो. होतं ना. मी सांगते याच्यावर काय, मी पूर्ण 1.5 तास शिकवलं. जिथं 15 क्वेश्चन पहिले व्हायचे, तिथं आज 40 क्वेश्चन मी एकटा सॉल्व्ह करून देतो. फक्त मुलांना काय करायचं आहे माहिती आहे का, ते लिहायचं. आता लिहिण्याची पद्धत कशी आहे, आजच मी ते 40 क्वेश्चन सॉल्व्ह केले. मुलांना मी काय म्हणतो, मोबाईल जवळ तुला ते फोटो आले, तुला लिहायचे. तू एक काम कर, पहिले तो बघून घे क्वेश्चन, आणि मी तो आजच शिकवलाय सकाळी, तू संध्याकाळी लिहित आहे, तो क्वेश्चन बघून घे, तो क्वेश्चन बघ आणि स्वतःच्या मनाने नोटबुक मध्ये, म्हणजे त्यात काय होईल, एक तर तुमची काय होते, प्रॅक्टिस होते. पण तू सर नाही जमत, कॉन्फिडन्स येत नाही, बरं ठीक आहे, मग तो क्वेश्चन बघ, रॉक मध्ये सॉल्व्ह कर, त्यात काय चुकेल तुला समजेल. तो एकदा समजलं की फेअर मध्ये कर, म्हणजे त्या क्वेश्चनची किती वेळ प्रॅक्टिस झाली. आणि माझं काय झालं, माझं काय की जिथं मी 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, तिथं मी 40 क्वेश्चन. पूर्वी मी काय करायचो, एका एक्सरसाइज मध्ये 40 क्वेश्चन असायचे ना, तर मी 20च क्वेश्चन घ्यायचो, 20 क्वेश्चन मुलांना घरी सॉल्व्ह करायला द्यायचो. पण आता असं होत नाही, आता मी 40 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ शकतो, कारण टाइम तेवढाच आहे ना. टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली, टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण त्याचा फायदा कसा घ्यायचा हे आपल्या हातात. म्हणून सांगतो, तो फक्त अर्धा तास लागेल त्यांना एक हे करायला. आता काही मुलं काय करतात, देशमुख सरांनी सांगितलं का लिहायचं बघून घ्यायचं, कानात टाकतात बॉट आणि गाणी ऐकत देतात, त्याला काय होतं. दुसऱ्या दिवशी मी तिथे उभा असतो, मला नोटबुक मध्ये दिसतं लिहिलेलं आहे, पण त्यांनी घरी कसं लिहिलं हे त्याला समजायला पाहिजे. आता याचा फायदा काय
20 क्वेश्चन व्हायचे तिथे किती क्वेश्चन होत आहे? 40 क्वेश्चन. टेक्नॉलॉजीचा आपण बेनिफिट घेत आहे बस. आता तो म्हणजे ते राहील माझ्या मॅथ्समध्येच होतं, बाकीच्या मोठ्या टीचरांच्या लेक्चरला असं होत नाही. ते फक्त मॅथ्स न्यूमेरिकल यायला 15-20 मिनिटं लागतात सर. त्या व्यतिरिक्त काही गरज. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून सांगतो मोबाईलचं म्हटलं. आता मी ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचो, संध्याकाळी 7 ते 8 वगैरे ऑफलाईन लेक्चर्स घ्यायचो. ते कोणासाठी? ज्या मुलांनी ऑफलाईन क्लास केलेला नाहीये, ज्यांच्या ऍडमिशन लेट झालेले आहे, मग त्यांना मी ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचो. काही काही मुलं आपल्याकडे खडक वाजल्यापासून येतात. मग ते बोलले सर रात्री 7 वाजता मी नाही येऊ शकत. मग ठीक आहे, आज टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे तर मी तेवढं ऑनलाईन लेक्चर घेऊ शकतो. पण जो मुलगा ऑलरेडी माझ्या बॅचमध्ये ऑफलाईनला बसलाय त्याला ते लेक्चर करायची गरज काय? बरोबर आहे की नाही? त्याला ते लेक्चर करायची गरज नाही. आज एखादा मुलगा आहे त्याला डेंग्यू झालाय, त्याचे 15 दिवस तो क्लासला झाला नाही, मग त्या 15 दिवसात शिकवलेलं मग कोण कव्हर करेल? त्यासाठी मी माझे सगळे लेक्चर शूट करून ठेवतो की जेणेकरून तो डेंग्यूवाला जो स्टुडंट आहे 15 दिवसानंतर आला, चल बाबा तुला सगळं आहे. असं नाही की मी तुला शॉर्टकट मध्ये शिकवणार, माझे सगळे लेक्चर रेकॉर्ड आहे, तू बघ. की त्या मुलासाठी जो ऑलरेडी क्लासमध्ये येत आहे त्याच्यासाठी नाही आहे. तर टेक्नॉलॉजी आली आहे, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, पण त्याचा दुरुपयोग नाही झाला. बस ही तुम्ही गोष्ट सांगितली ना, या गोष्टीवर लक्ष ठेवायचं. हे लिहिण्यापुरतं आहे, बरोबर आहे. लिहिताना कसं लिहायचं? स्वतःच्या मनाने लिहायचं, चुकलं तर ते पण पहिल्या करायचं, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यात तुमची प्रॅक्टिस सुद्धा होते. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी कम्युनिकेशन ठेवा, नाही तर मिसकम्युनिकेशन होतं. अजून कोणाचे डाऊट्स असतात? हां, व्हिडिओ टाकू आपण, काय प्रॉब्लेम. सिलेबस कव्हर करून देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपल्याकडे आहेत मल्टिपल टीचर आहेत, आपण कव्हर करून देऊ. पुन्हा अजून अच्छा, मग त्याचे आन्सरशीट देतो ना आपण. आन्सरशीट घ्यायचे, आन्सरशीट सगळ्यांच्या अवेलेबल असतात. ते जे आपण म्हणतो ना टिक मार्क करतो, गोळे भरतो, त्याच्या आन्सरशीट अवेलेबल असतात. त्या आन्सरशीटवर बघूनच तर आम्ही तुमची चेक करतो. त्या आन्सरशीट असतात त्या चेक करायच्या. त्यात मग काही जर डाऊट असेल तर तुम्ही क्लासला विचारू शकता. आता फिजिक्स आहे, मला विचारू शकते, विद्यासागरांना विचारू शकतो. केमिस्ट्रीचे 3 टीचर आहेत. असं नाही आहे की तो टॉपिक त्या टीचरने शिकवला म्हणजे त्यांनाच विचारला पाहिजे. ते टीचर डोळ्यासमोर असतील तर विचारा, नसतील तर दुसरे दिसतात ना केमिस्ट्रीचे, त्यांना विचारा. आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. हां, करेक्ट करायची मॅडम असतात. ठीक आहे. आणि मुलाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की बोलत नाही. हे आई वडील बोलत आहेत, काही गरज नाही यांना बोलायची. तूच बोल ना, तेव्हाच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. बरं, इव्हन तुम्हाला माहिती झाल्यावर तेव्हाच रात्री मला फोन करायचा. माझी वाट नाही बघायची ना. आजही मी बोलवलं म्हणून आले आहात तुम्ही स्वतःहून आले. हे याचं मॅडम येतात, मॅडम बरंच असतात. तर समजलं आहे? अजून काय डाऊट्स? तर आहोत आपण सगळं करू. आणि लक्षात ठेवा, जर का मुलांनी खरंच चांगलं केलं आणि त्यांचे मार्क आले ना, त्यांचं आयुष्य बदलेल. नाही, सीईटीला नसेल. करू शकतो आपण, घेऊ शकतो. सीईटीच्या लोकांचा एखाद्या वेळी घेऊ शकतो आपण निगेटिव्ह. त्यांना सांगावं लागेल, म्हणजे ते अटेंड करताना विचार करू लागेल. करू शकतो. चालेल, काय प्रॉब्लेम? पुन्हा एकदा सांगतो, काही वाटलं तरी सांगतो. आणि इट्स अ टू वे कम्युनिकेशन. आई वडिलांना टीचरला कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. मी आत्ता एवढा वेळ जेव्हा उभी होते तेव्हा माझ्या मनात तोच विचार आला की बरेच पॅरेंट्स किंवा म्हणजे त्यांचे स्टुडंट्स आमच्याकडे होते 9वी 10वी, पण बरेच पॅरेंट्स असे आहेत की जे अगदी नवीन आहेत. मला त्यांना हेच विचारायचं आहे की कर्वेनगरपासून शिवण्यापर्यंत एवढे कष्ट तुमच्या बरोबरीने घेणारे देशमुख सर हे माझ्यामध्ये एकमेव सर असतील. तर माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी त्यांचा उत्साह टाळ्या वाजवून वाढवावा. त्याचं कारण असं आहे की भले की सरांचा स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये की आमच्या क्लासचं नाव व्हावं मुलांचं, पण ह्या प्रत्येक वेळी जे मिनटाला सेकंदाला सर खरंच या विद्यार्थ्यांसाठी जो प्रयत्न करत असतात, त्यांची टीम प्रत्येक वेळी उभी राहते, काउन्सिलर प्रत्येक वेळी बोलतात. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना, कारण मुलांना या ठिकाणी विद्यार्थी आहेत, सरांनी गेल्या वेळेस प्रॉमिस केलं आहे की जर का चांगले मार्क मिळवले तर सर इथे रॅली काढणार आहेत आपल्या वारजेना मायवाडीपर्यंत.
त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगते की त्यांनी अभ्यास असा करायचा आहे की पालकांना तर अभिमान वाटलाच पाहिजे, पण सरांना गर्व वाटला पाहिजे. यात एक साधी गोष्ट आहे, गोष्ट आहे, टीम पूर्ण यंग आहे, आमची बॉडी आम्हाला साथ देतं, त्यामुळे आम्ही सगळं काम करतो. इथून 5 वर्षानंतर कदाचित नाही होणार तसं. असं नाही होणार सर. काय सांगता येतं, सांगायचं आपले मुलं या पॅटर्न मध्ये बसले आहेत, तुम्ही स्वार्थ म्हणून तुम्ही ते म्हणतात ना पैसे फेडून घेणे, जर सगळे अवेलेबल आहे तर तुम्ही तुमचे पैसे फेडून घ्या, तुम्ही तुमचा रिझल्ट काढून घ्या. आणि नशीब लागते या सगळ्या गोष्टींना. इथून 10 वर्षानंतर बघितलं देशमुख सरचा चेहरा वेगळा असेल कदाचित. माझी जी एफिशियन्सी, आज मी माझी पहिली बॅच 5:30 वाजता सुरू करतो. ती कोणाची, महिला टीमची, मुलींची. हॉस्टेलच्या ज्या मुली आहे, महर्षी कर्वेच्या, मी स्वतः जाऊन बोललो मला पैसे नको आहे, माझ्या मुलींना शिकवायचं. सर मग तुम्ही त्या मुलींसाठी एवढं करता तर पैसे घेऊन आमच्या मुलांसाठी का नाही करत? तुम्ही खरंच सांगा, तुमचा मुलगा येऊ शकतो का 5:30 वाजता, 5:30 वाजता? मी येतो, मी गेले 8 वर्ष झाली घेत आहे, खरंच सांगा येतो का? हाच प्रॉब्लेम आहे. तिथं हॉस्टेलच्या मुली आहेत, गावाकडल्या मुली तिथे येतात महर्षी कर्वेच्या इथे, आणि वॉर्डन आहे तिथं, त्यांच्यावर मोबाईल नाही आहे. तिथं मी 5:30 वाजता बॅट सुरू करतो, शार्प 5:30 वाजता. अख्ख्या 365 दिवसात असा एकही दिवस जात नाही की मी तिला बॅटला गेलो नाही. फक्त त्याच दिवशी जाणार नाही, त्या दिवशी मी पुण्यात नसणार. ते काय आहे, मला इच्छा आहे ते करायची, त्यात मला समाधान भेटते हो. आणि स्वतःला एव्हिडन्स आणली लागते सकाळी उठायची. आपल्या मुलांच्या वेळेस मी पूर्वी ट्राय केलं, पण काय होतं ना, 40च्या मुलांमध्ये 10 येतात, उद्या हे 10 येत नाही, पुढचे 10 येतात. आणि 4 दिवसांनी आई वडील म्हणतात तुझा देवा नसेल जमत तर संध्याकाळच्या वेळेला. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी यांना म्हणतो, पुण्यातल्या मुलांना, तुम्ही नशिबाने पुण्यासारख्या सिटीत जन्माला आले आहेत, तुम्हाला काहीच करायची नाही गरज आहे. तुम्हाला चांगला जॉब लागला ना, ती पूर्ण तुमची सेव्हिंग असते, पण नाही होत ना, तेवढ्या एफिशियंटली काम होत नाही, ते करायला पाहिजे. चालेल. या ठिकाणी आजचा जो संवाद आहे पालकांबरोबरचा सरांची, हा संपला नाही आहे, हा आजच्या दिवसापुरता संपला आहे. पालकांना जर काही सरांना भेटायचं असेल तर भेटू शकतात. आणि सरांनी सांगितलंच आहे, आश्वासन दिलं आहे, तर तुम्ही सगळेजण निशंक मनाने तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवा. विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे या ठिकाणी की असं कुठल्याही विद्यार्थ्याला काउन्सिलिंग करताना अमोल सर सांगत असतात की समजा जरी तुला अख्ख्या वर्गात एखादा डाऊट आला आहे तर तो विचारता येत नाही, तर तू बाहेर जा आणि तिथे प्रत्येक टीचरला बोलला, तुला कुणीही असं म्हणणार नाही की आता वेळ झाली आणि आम्ही चाललो आहे, तर मी तुला आत्ता तुझा म्हणजे तुला जी कन्सेप्ट समजली नाही तर ती तुला आत्ता सांगू शकत नाही, असं कुठलेच टीचर आमच्या इथे म्हणत नाहीत. आणि हाच आपल्या क्लासचा जो काही संपूर्ण जो पाया आहे आणि जो आम्हाला सरांनी करून दिला आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा की ह्या देशमुख क्लासची इमारत अशीच वर चढो आणि त्याच्यावर अनेक मजले चढवत सरांना आशीर्वाद आहे माझा. तर आजची मीटिंग जी आहे ती या ठिकाणी संपली असं मी घोषित करतो. थँक्यू. कुठल्या टीचर पॅरेंट्सला डाऊट असेल तर सगळे टीचर अवेलेबल आहेत, आपण बाहेर डिस्कस करू. कुठल्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट